नमस्कार मित्रांनो, मी अमोल भांबरे आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये स्वागत करतो। राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी काही टेस्ट सिरीज आहे तर या टेस्ट सिरीज पेपरमधलं डिस्कशनसाठी आपण या ठिकाणी भेटतोय। आपला हा जो काही पेपर आहे तर जिओग्राफी, एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर या तीन टॉपिकवरती या पेपरमध्ये आपले क्वेश्चन्स आहेत। तर त्या क्वेश्चनचं आपण डिस्कशन करणार आहोत। मी अमोल भांबरे हे डिस्कशन घेतोय। आपण क्वेश्चन नंबर 1 पासून आपण सुरुवात करूयात। क्वेश्चन मध्ये जात असताना आपले 2-3 मुद्दे असे असतील की ज्या मुद्द्यांमध्ये कन्सेप्ट असतील तर त्या कन्सेप्टला आपण सविस्तरपणे डिस्कस करूयात। ज्या ठिकाणी एकदम फॅक्च्युअल डाटा असेल तर त्या ठिकाणी मी तुम्हाला आन्सर त्या क्वेश्चनचं देत पुढे जाऊयात आपण। आणि तिसरा मुद्दा, त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल किंवा इतर माहिती तुम्हाला अजून काही अपेक्षित असेल तर ती माहिती मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन। सो या पद्धतीने आपण 1 बाय 1 क्वेश्चन आपण बघत जाऊयात। तुमच्याकडे क्वेश्चन व्हिडिओ लेक्चर पाहत असताना तुमच्याकडे ज्ञानदीप अकॅडमीची हा जो काही पेपर झालेला आहे तर त्याची क्वेश्चन पेपर तुमच्या सोबत असणं अपेक्षित आहे। म्हणजे तुम्हाला एकदम इझिली ब्लॅकबोर्डवरती काही एखादा शब्द दिसला नाही तर तुम्हाला तो क्वेश्चन पेपरमधनं इझिली काय होईल तो समजेल। सो आपण सुरू करूयात या डिस्कशनला। डिस्कशनमध्ये जात असताना पहिला क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती आहे। फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे। क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे, भूपृष्ठाकडे येणाऱ्या सौर ऊर्जेपैकी 27% ऊर्जा ढगांमुळे परावर्तित होते। पृथ्वीकडे येणाऱ्या ऊर्जेपैकी 35% ऊर्जा विविध घटकांकडून परावर्तित होते तर 14% ऊर्जा वातावरणाद्वारे शोषली जाते। परिणामस्वरूप 51% ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचते। आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व योग्य। आपल्याला करेक्ट स्टेटमेंट शोधायचे। क्वेश्चन्समध्ये पहिल्यांदा नेहमी लक्षात ठेवत चला, आपल्याला काय विचारलंय त्याला अंडरलाईन करत चला। सो योग्य विधानं निवडायची आहेत। विधानांमध्ये जात असताना हा क्वेश्चन जो विचारलेला आहे तर आपल्याकडे एक कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टचं नाव आहे अल्बेडो ऑफ द अर्थ। अल्बेडो ऑफ अर्थ, अल्बेडो ऑफ अर्थ यालाच आपण मराठीमध्ये भूपरावर्तकता असं आपण म्हणत असतो। भूपरावर्तकता म्हणजे काय? सूर्याकडनं जे काही सौरशक्ती पृथ्वीकडे येते तर त्या सौरशक्तीपैकी काहीच सौरशक्तीचा उपयोग हा पृथ्वीवरती केला जातो। म्हणजे ज्याच्यामुळे पृथ्वीवरती उष्णता किंवा तापमान जे आहे तर त्याच्यासाठी त्याचा वापर केला जातो। परंतु जी काही सनरेज पृथ्वीवरती पोहोचतात त्याच्यापैकी अनेक सनरेजचं काय होतं, परावर्तन होतं। मग ही भूपरावर्तिकता कन्सेप्ट काय म्हणतात की सूर्याकडनं जी काही एकूण सौरशक्ती आपल्याला प्राप्त होते तर त्या एकूण सौरशक्तीपैकी 35% सौर ऊर्जा ही परत काय केली जाते, रिफ्लेक्ट केली जाते। म्हणजे सूर्याकडे परत पाठवली जाते, म्हणजे तिचा कुठल्याही प्रकारचा वापर केला जात नाही। मग हे रिफ्लेक्शन जे होतं तर ते रिफ्लेक्शन कशामुळे होतं तर आपल्याकडे धूलिकण आहेत त्याच्यामुळे रिफ्लेक्शन होतं। त्याच्यानंतर ना आपल्याकडे जे काही ढग आहेत तर त्या ढगांमुळे रिफ्लेक्शन होतं। आणि पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे तर त्यापासून परत काय होती तर ती सौर ऊर्जा परत कुठे पाठवली जाते, सूर्याकडे पाठवली जाते। म्हणजे सिंपल टर्म मध्ये जर आपण ही क्वेश्चन कन्सेप्ट जर समजून घेतली तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हा पृथ्वीचा भूपृष्ठ आहे, या ठिकाणी सूर्य आहे असं पकडा। सूर्याकडनं आपल्या भूपृष्ठावरती सौर ऊर्जा येते। या सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा हा जो काही भूपृष्ठ आहे तर तो काय करतोय, रिफ्लेक्ट करतोय। हे रिफ्लेक्शनचं प्रमाण आहे त्याचं 2% ही रिफ्लेक्ट केली जाते। त्याच्यापैकी जी काही सौर ऊर्जा येते तर ती ढगांमुळे, जे काही आपल्याकडे ढग आहेत तर त्या ढगांमुळे काय केली जाते, परावर्तित केली जाते। ढगांमुळे 27% ऊर्जा रिफ्लेक्ट केली जाते। आणि आपल्याकडे असणारे जे काही धूलिकण आहेत वातावरणामध्ये तर ते धूलिकण ही ऊर्जा काय करतात, रिफ्लेक्ट करतात। धूलिकणांमुळे जर तुम्ही विचारात घेतलं टोटल 6% ऊर्जा काय केली जाते, रिफ्लेक्ट केली जाते। म्हणजे ही टोटल इनकमिंग सोलर रेडिएशन 100% आली, त्याच्यापैकी रिफ्लेक्ट किती झाली, 35% रिफ्लेक्ट झाली। तर यालाच आपण जे 35% ऊर्जेचा वापर पृथ्वीवरती कशासाठीच होत नाही त्याला आपण म्हणतो भूपरावर्तकता। यालाच आपण म्हणतो काय तर अल्बेडो ऑफ द अर्थ असं आपण म्हणत असतो। सो क्वेश्चन मध्ये त्याबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे। मग क्वेश्चन मध्ये बघा या ठिकाणी काय म्हटलंय, भूपृष्ठाकडे येणाऱ्या सौर ऊर्जेपैकी 27% सौर ऊर्जा, भूपृष्ठाकडे येणाऱ्या सौर ऊर्जेपैकी 27% सौर ऊर्जा ही ढगांमुळे परावर्तित केली जाते। सो स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे। त्याच्यानंतर ना सेकंड स्टेटमेंट तुम्हाला विचारलंय, सौर ऊर्जेपैकी 35% ऊर्जा विविध घटकांकडून काय केली जाते, परावर्तित केली जाते। म्हणजे टोटल आपण बघितली ती ढग, भूपृष्ठ आणि त्याच्यानंतर ना धूलिकण। सो हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे,
करेक्ट आहे. आणि परिणाम स्वरूप पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या भागापर्यंत 51% ऊर्जा पोहोचते. सिंपल टर्म मध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर हे 51% प्लस याच्यामध्ये हे 14% जी वातावरणात शोषून घेतलेली ऊर्जा आहे. म्हणजे पृथ्वीवरती सूर्य ऊर्जा सौर शक्तीचा किती टक्के सौर शक्ती वापरली जाते तर ती 65% एकूण सौर शक्ती वापरली जाते. म्हणजे याचं तीनही ऑप्शन्स बरोबर आहेत. सो ऑप्शन नंबर याचं काय येईल तर 4 नंबर हा पर्याय काय आहे यामध्ये बरोबर आहे. पहिला क्वेश्चन आहे थोडासा डिटेल मध्ये घेतला. नेक्स्ट क्वेश्चन पासून आपण थोडंसं पुढे पटपट फास्ट घेण्याचा प्रयत्न करूयात. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे की क्वेश्चन मध्ये असं विचारलंय की 1400 मीटर उंचीवरून 740 मीटर उंचीवर आल्यावर तापमानामध्ये काय फरक पडेल. सिंपल टर्म मध्ये तुम्ही कुठे उभे आहात तर भूपृष्ठावरती उभे आहात. ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल की भूपृष्ठापासून जसं जसं आपण हाईट वरती जातो तर तसं तसं तापमानामध्ये काय होताना आपल्याला बघायला मिळते तर घट येताना बघायला मिळते. म्हणजे टेम्परेचर काय होत जाते डिक्रीज होत जाते असं आपण म्हणतोय. मग हे डिक्रीज होण्यासाठीचा एक कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला असा आहे की साधारणपणे 165 मीटर हाईट वरती जर आपण गेलो तर टेम्परेचर मध्ये 1 डिग्री सेल्सिअसनी काय येते घट येते. किंवा आपण असं म्हणू शकतो की 1000 मीटर उंचीवरती आपण जर असेल तर तापमान जर आपण बघितलं तर तापमानामध्ये 6.4 डिग्री सेल्सिअसने काय येताना आपल्याला बघायला मिळते तर घट येताना आपल्याला बघायला मिळते. 6.4 डिग्री सेल्सिअसने काय येताना बघायला मिळते आपल्याला घट येताना आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. सो क्लिअर झालं. मग आता हे सिंपल टर्म मध्ये मी तुम्हाला फिगर्स दिला तर याच्यानुसार तुम्हाला ते कॅल्क्युलेट पण करता येईल. लेट्स सपोज 1400 मीटर हाईट वरती तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही या ठिकाणचं जर टेम्परेचर बघितलं तुम्ही लेट्स सपोज 1400 किलोमीटर्स वरती आहात. म्हणजे 1400 मीटर वरती जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 8.8 डिग्री सेल्सिअस तुम्हाला टेम्परेचर त्या ठिकाणी फाइंड आउट होईल. आणि तुम्ही जर 740 मीटर उंचीवरती जर असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 4.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फाइंड आउट होईल. याच्यामधला जर डिफरन्स तुम्ही बघितला तर तो डिफरन्स हा 4 अराउंड येतो. मग आपण असं म्हणूयात टेम्परेचर वरती जाताना काय होत चाललंय डिक्रीज होत चाललंय. म्हणजेच या ठिकाणी म्हटलंय टेम्परेचर मध्ये काय फरक पडेल तर 4 डिग्री सेल्सिअसनी काय होईल ते कमी होईल. क्लिअर झालंय. 4 डिग्री सेल्सिअसनी कमी होईल. म्हणजे इम्प्लाइड क्वेश्चन्स आहेत म्हणजे इम्प्लिकेशन केलेलं आहे. ज्या काही आकडेवारी आहेत तर त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी ते अप्लाय करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय विचारलंय तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलंय वातावरणात सर्वात खालचा असणारा स्तर म्हणजे तपांबर. त्या संदर्भात तुम्हाला योग्य विधाने ओळखायची आहेत. तपांबराबद्दल विचारलेलं आहे. भूपृष्ठालगत आपण जर बघितलं तर आपल्याला काय बघायला मिळतात वेगवेगळ्या थरांची वातावरणामध्ये वरती रचना बघायला मिळते. भूपृष्ठालगत असतो तपांबर. तपांबराच्या वरती गेल्यावरती असतो स्थितांबर. स्थितांबराच्या वरती गेल्यावरती असतो मध्यांबर. मध्यांबरापर्यंत जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी टेम्परेचर काय होत चालतं कमी होत चालतं. मी काय बोललो ते परत एकदा समजून घ्या. मी असं म्हटलं की तुम्ही ज्या वेळेला बघता तर पृथ्वीच्या वातावरणामध्ये भूपृष्ठापासून जर तुम्ही गेला लेट्स से सपोज हे काय आहे आपलं भूपृष्ठ आहे. या भूपृष्ठापासून तुम्ही वरती चाललाय असं भूपृष्ठ आहे. इथपासून वरती जात असताना वेगवेगळे थर आहेत. पहिला थर आहे त्याला आपण काय म्हटलं तर हा जो आहे तर त्याला आपण म्हटलं तपांबर. तपांबराच्या वरती आहे तो म्हणजे कोणता स्थितांबर. आणि स्थितांबराच्या वरती जो आहे तर तो कोणता मध्यांबर. म्हणजे असं वरती आपण जातोय. आता याच्यामध्ये जात असताना काय आहे सिंपल टर्म मध्ये की तपांबराच्या थरामध्ये काय बदल होत जातो असं तो म्हणतोय. याच्यामध्ये जर तुम्ही 3B नंबरचा ऑप्शन जर बघितलं या क्वेश्चन्स मध्ये जर तुम्ही बघितलं जनरली टेम्परेचर मध्यांबरापर्यंत जर तुम्ही गेला तर टेम्परेचरची अशी मुवमेंट आहे. टेम्परेचर कमी होत जातं. एका लेवल नंतर टेम्परेचर थोडंसं कॉन्स्टंट राहतं. त्यानंतर टेम्परेचर थोडीशी वाढ होते परत कॉन्स्टंट राहतं आणि परत काय होत जातं कमी होत जातं. परंतु मध्यांबराच्या वरती जर तुम्ही गेला तर टेम्परेचर मध्ये काय जाते एकदम सडन इन्क्रीज होताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी कमी टेम्परेचर कुठपर्यंत असतं तर मध्यांबरापर्यंत असतं. वातावरणामधल्या कोणत्या थरात सर्वात कमी टेम्परेचर असतं असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही उत्तर काय देऊ शकता मध्यांबर. मध्यांबरामध्ये -100 डिग्री सेल्सिअस पर्यंत पण टेम्परेचर आपल्याला बघायला मिळतं. मग क्वेश्चन कडे येऊयात. क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे की तपांबराबद्दल विचारलंय. या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन नंबर 2 बघितला ऑप्शन नंबर 2 मध्ये काय म्हटलंय बघा तापंबरात वाढत्या उंचीनुसार तापमानात वाढ होत जाते. तापमानात वाढ
वाढ होते का, तर नाही. तापमानामध्ये काय होताना आपल्याला बघायला मिळते, घट होताना बघायला मिळते. म्हणून हा ऑप्शन्स काय असणार आहे, इनकरेक्ट असणार आहे. तुम्हाला याच्यामधून योग्य विधाने निवडायला सांगितलेत. योग्य विधानं निवडायची आहेत. ब ऑप्शन चुकीचा आहे, म्हणजे ब हे आपल्या उत्तरामध्ये असणार नाही. इलिमिनेशन मेथड वापरूयात. या ठिकाणी ब आन्सर आहे म्हणून मी हा पर्याय इलिमिनेट केला. या ठिकाणी ब आहे म्हणून हा पर्याय मी इलिमिनेट केला. या ठिकाणी पण ब पर्याय आहे म्हणून मी हा पर्याय काय केला, इलिमिनेट केला. सो यामध्ये जर तुम्ही गेला तर पर्याय क्रमांक काय सांगता येईल आपल्याला, 2 नंबर हे या क्वेश्चनचं काय असेल, करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारले ते बघा. क्वेश्चन नंबर मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की भूकंप लहरींसंदर्भात पुढील विधाने विचारात घ्या. भूकंप लहरी जर तुम्ही बघितलेली असेल तर 3 प्रकारच्या लहरी आहेत. एक आहे भूपृष्ठ लहरी, दुसरी असते प्राथमिक लहर जिला आपण पी वेव्ह म्हणतो, आणि दुसरी असते तर तिसरी असते सेकंडरी वेव्ह जिला आपण दुय्यम लहरी म्हणतो. तुम्हाला माहिती असेल की ज्या काही दुय्यम लहरी आहेत तर त्या दुय्यम लहरी केवळ स्थायू माध्यमातूनच प्रवास करतात. दुय्यम लहरी ज्या असतात तर त्या केवळ स्थायू माध्यमातून प्रवास करतात. या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही या ठिकाणी जर हा पर्याय बघितला, द्वितीय लहरी या द्रव माध्यमातून आरपार जाऊ शकतात. नाही, द्वितीय लहरी या द्रव माध्यमातून आरपार जात नाहीत, त्या प्रवास करू शकत नाही. त्या केवळ आणि केवळ कोणत्या माध्यमातून प्रवास करतात, तर स्थायू माध्यमातून प्रवास करतात. मग 3ही माध्यमातून कोणत्या लहरी प्रवास करतात, तर प्राथमिक वेव्ह ज्याला आपण पी वेव्ह म्हणतो, तर ती स्थायू, द्रव आणि लिक्विड या 3ही माध्यमातून काय करत असते, प्रवास करत असते. क्वेश्चन मध्ये तुम्हाला चुकीचं आहे, चुकीचं विधान विचारलेलं होतं. सो आन्सर नंबर याच्यामध्ये काय सांगता येईल, 3 नंबरचा आन्सर तुम्हाला याच्यामध्ये सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय विचारलंय ते बघा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेलं आहे की पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेने कार्य करणाऱ्या बलांमुळे गट पर्वत, खचदरी, भ्रंश यांची निर्मिती होते. म्हणजे त्रिज्येच्या दिशेने, पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेने म्हणजे कोणत्या, खाली आणि वर, म्हणजे अधोगामी आपण अशी रिॲक्शन म्हणूयात. अधोगामी म्हणजे सिंपल टर्म मध्ये ही अशी एक पर्वत, अशी एक क्रिया जी आहे तर ती आपण क्रिया असं म्हणतो याच्यामध्ये. दुसरं मुद्दा, जी बले पृथ्वीच्या त्रिज्येला काटकोनात स्पर्शिकेच्या रूपाने कार्य करतात त्या बलांमुळे पृथ्वीवर हिमालय, आल्प्स या पर्वतांची निर्मिती होते. ही दोन्ही स्टेटमेंट काय आहेत तर करेक्ट आहे. म्हणजे प्लेट टेक्टॉनिक थेरी जी आहे तर त्याच्यामध्ये पृथ्वीवरती जी काही भूरूप निर्माण होतात तर ती भूरूप निर्माण होत असताना वेगवेगळ्या भूपट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या क्रिया होताना बघायला मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने 3 क्रिया आहेत. एक आहे कन्व्हर्जन बाउंड्री, दुसरी आहे डायव्हर्जन बाउंड्री. तर या क्रियांमुळे भूरूपांची काय होते, आपल्याकडे निर्मिती होते, त्याच्याबद्दल विचारलेलं होतं. सो आन्सर नंबर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक 1 हे याचं काय आहे, उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स मध्ये जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारलेला होता, समुद्र लाटांच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे खालीलपैकी कोणती नाहीत. कोणती नाहीत, नाहीत हा शब्दप्रयोग सगळ्यात महत्वाचा आहे यामध्ये. कोणती नाही, भूरूप कोणती नाहीत जी सागरी कार्यांमुळे, लाटांच्या इरोजन्समुळे निर्माण होत नाही. लेट्स सपोज तुम्ही समुद्र किनारा बघितलेला असेल. समुद्र किनाऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी लेट्स सपोज हा समुद्र किनारा आहे, म्हणजे हा पाणी आहे, आणि या पाण्याच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय बघायला मिळतं, तर या ठिकाणी आपली जी आहे तर ती किनारपट्टी असेल. आता या सागरी लाटा किनारपट्टीकडे येत असतात, त्यामुळे ज्या ठिकाणी तिचं घर्षण होतं तर तो भाग काय जातो, आतमध्ये जातो. म्हणजे हा भाग जर तुम्ही बघितला या ठिकाणी काय गेला तर आत गेला. आता आत जर हा भाग गेला तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एवढा भाग काय होईल, तर त्याच्यामधून काय होईल तर तो आतमध्ये जाईल. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर एवढा पार्ट जर तुम्ही बघितला तर तो आत जाताना बघायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी सिंपल टर्म मध्ये तुम्हाला काय निर्माण होताना बघायला मिळेल, तर या ठिकाणी गुहा निर्माण होताना बघायला मिळेल. म्हणजे सागरी गुहा वगैरे निर्माण होताना बघायला मिळेल. त्याच्यानंतर हेच पोर्शन जर तुमचं कंटिन्युअसली राहिलं तर याच्यामध्येच तुम्हाला काय बघायला मिळतात, सागरी कमान निर्माण होताना आपल्याला बघायला मिळते. म्हणजे हा जो भाग आहे तर वरती पाण्याच्या वरती असतो, तर या ठिकाणी सागरी कमान निर्माण होताना बघायला मिळते. नंतरच्या कालावधीमध्ये हीच कमान काय होते, तर याच्यामुळे जे काही इरोजन चालतं तर त्याच्यामुळे काय होते, ब्रेक होताना बघायला मिळते. मग सागरी कमान ब्रेक झाल्यानंतर ना आपल्याला याच कमानीचं रूपांतर कशामध्ये होताना बघायला मिळतात, तर सिंपल टर्म मध्ये या ठिकाणी स्तंभ निर्माण होताना बघायला मिळतात. म्हणजे सिंपल टर्म मध्ये ही सगळी भूरूप कोणती आहेत, तर ती इरोजनमुळे म्हणजे खनन कार्यामुळे निर्माण झालेली भूरूप आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलंय. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फॉर एक्झाम्पल क्वेश्चन मध्ये सागरी गुहा या खनन कार्यामुळे निर्माण होतात. त्याच्यानंतर तरंग घर्षित मंच
जे वेव्ह कट्स आहेत ते सुद्धा सागरी खनन कार्यामुळे निर्माण होतात. सागरी कमान आपण बघितलं, सी आर्च, समुद्र कडा, स्तंभ आणि इष्टी, म्हणजे या सगळ्यांची निर्मिती ही खनन कार्यामुळे होती. यापैकी कोणतं नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये जर आन्सर बघितलं तर यापैकी नाही असा पर्याय याच्यामध्ये आपल्याला देता येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलंय बघा. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की वाळवंटीकरण आणि आवर्षण यांचे परिणाम खालील कोणत्या गोष्टीतून दिसून येतात. म्हणजे ड्राऊट आणि डेझर्टिफिकेशनचे काय परिणाम तुम्हाला दिसतात. ज्या ठिकाणी दुष्काळ असू शकतो किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळतं, ड्राऊट आहे, वाळवंटीकरण झालेलं आहे, त्या ठिकाणी काय बघायला मिळतं. तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर वाळवंटीकरणामुळे तर पहिलं तर शेतीची आपण असं म्हणूयात उत्पादन क्षमताच काय होईल, कमी होईल. येस ऑर नो. जर शेतीची उत्पादन क्षमता कमी होताना आपल्याला बघायला मिळाली तर आपण इलिमिनेशन मेथड वापरूयात की पर्यायामध्ये ड हा ऑप्शन पाहिजे. ड ऑप्शन या ठिकाणी आहे म्हणून हा पर्याय थोडासा आपण इलिमिनेट केला. त्याच्यानंतर जर उत्पादन क्षमता कमी असेल तर त्या ठिकाणी जी गरिबी आहे तर ती काय होताना बघायला मिळेल, वाढताना बघायला मिळेल. म्हणजे पर्याय क्रमांकामध्ये अ ऑप्शन पाहिजे, तर हा पर्याय आपण कमी केला. आता गरिबी असेल तर उपासमारीची समस्या असणारच आहे, म्हणजे सिंपल टर्म मध्ये पर्यायामध्ये ब ऑप्शन पाहिजे. सो हा पर्याय आपण इलिमिनेट केला. सो आपण याच्यामध्ये आन्सर काय देऊ शकतो तर ऑल ऑफ द अबव हे याच्यामध्ये काय येईल आपल्याला आन्सर सांगता येईल. त्यानंतर ना पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे खालील विधानांचा विचार करा व शेतीचा प्रकार ओळखा. विधानांचा विचार करा आणि शेतीचे प्रकार. शेतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे शेती आपण कोणत्या गोष्टीसाठी करतो त्यानुसार ऍग्रिकल्चरचे 2 प्रकार प्रामुख्याने आपण करतो. एक प्रकार जो केला जातो त्याला आपण निर्वाह शेती म्हणतो आणि दुसरा प्रकार जो केला जातो तर तो व्यावसायिक किंवा व्यापारी शेती आपण म्हणतो. निर्वाह शेती म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट तुम्ही घेता, उत्पादन जे काही घेता, तर त्याचा प्रमुख उद्देश काय असतो, स्वतःचा उदरनिर्वाह करणं असतो. म्हणून निर्वाह शेती जर तुम्ही बघितली तर जे काही आदिवासी बहुल प्रदेश आहे, डोंगरामध्ये जे काही शेती केली जाते जिला आपण भटकी शेती म्हणू शकतो किंवा स्थलांतरित शेती, हा कोणत्या प्रकारचा भाग झाला तर निर्वाह शेतीचा भाग झालेला आपल्याला बघायला मिळतो. मग या ठिकाणी जो क्वेश्चन विचारलेला आहे तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय ते बघा. खालील विधानांचा विचार करा व शेतीचा प्रकार ओळखा. ही शेती प्रामुख्याने डोंगर उतारावरती केली जाते. या शेतीची पद्धत अतिशय साधी आहे. शेतीला बरीचशी कामे हाताने केली जातात, म्हणजे याच्यामध्ये यांत्रिकीकरण वगैरे काही केलं जात नाहीये. आणि ही शेती पूर्णपणे अस्थायी स्वरूपाची आहे. अस्थायी स्वरूप म्हणजे कंटिन्युअसली त्या भागामध्ये ती केली जाणार नाही. म्हणजे 2-3 वर्ष शेती केली जाईल, त्या ठिकाणानंतर परत त्या ठिकाणी तो भाग काय केला जाईल, सोडून दिला जाईल आणि परत पुढे ती लोक जाऊन पुढच्या भागामध्ये जमिनीवरती जाऊन शेती करतील. म्हणजे ही अस्थायी शेती आहे. अस्थायी शेती म्हणजेच कोणती तर जी आपल्याकडे स्थलांतरित शेती आहे तिला आपण अस्थायी शेती म्हणतो. मग या स्थलांतरित शेतीचा जर तुम्ही एक भाग बघितला तर भटकी शेती हा कशाचा प्रकार आहे तर स्थलांतरित शेतीचा भाग असलेला आपल्याला बघायला मिळतो. सो आन्सर काय देता येईल याच्यामध्ये स्थलांतरित शेती हे याचं आपल्याला काय सांगता येईल, उत्तर सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन पुढे जर आपण गेलो, पुढच्या क्वेश्चन्स मध्ये विचारलेला आहे जलविद्युत केंद्र आणि जिल्हे यांच्या जोड्या या ठिकाणी विचारलेल्या आहेत. तुम्ही जर सिंपल टर्म मध्ये बघितलं असेल तर सातारा तुम्हाला माहिती असेल. साताऱ्यामध्ये कोणतं आहे रे, कोयना आहे. ओके, सो कोयना साताऱ्यामध्ये आहे. सो ड चं उत्तर 2 पाहिजे. ड चं उत्तर 2 किती ठिकाणी आहे तर या ठिकाणीच आहे. सो आन्सर क्रमांक काय येईल याच्यामध्ये 1 हे आन्सर याच्यामध्ये येईल. म्हणजे जोड्या लावत असतानाची ट्रिक्स काय की जी जोडी आपल्याला माहिती आहे तर ती जोडी पहिल्यांदा लावायची आणि त्याच्यानंतर काही शोधायला सुरुवात करायचं, आन्सर शोधायला सुरुवात करायचं. सो याच्यामध्ये क्लिअर झालं या ठिकाणी. ओके, मग आता थोडंसं बाकीच्या पण आपण बघूयात. हिंगोलीमध्ये येलदरी नाही आहे. हे येलदरी जे धरण आहे इथं थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे, ती सोडून द्या. इथे हे कुठे परभणीमध्ये आहे. ही कशामध्ये आहे, येलदरी धरण हे कशामध्ये आहे तर परभणीमध्ये आहे. क्लिअर झालं. औरंगाबादमध्ये जायकवाडी प्रकल्प आहे आणि कोल्हापूरमध्ये आहे तिल्लारी. क्लिअर आहे. कोल्हापूरमध्ये काय सांगता येईल, तिल्लारी. सो हे याच्यामध्ये चला. नेक्स्ट क्वेश्चन. सो आन्सर कळालंय त्याचं. 1 नंबरचं क्वेश्चन हे याचं काय असेल, आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय ते बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये ढगांचे प्रकार दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय विचारलेलं आहे की उंचीनुसार त्या ढगांचा क्रम लावायचा आहे. म्हणजे जे खाली दिसतात तुम्हाला तर ते क्युम्युलस क्लाउड असतात. कोणते असतात, सर्वात कमी वरती क्युम्युलस असतात आणि सर्वात उंच जर तुम्ही बघितलं तर ते कोणते असतात, सिरो क्युम्युलस असतात. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यातनं पण उत्तर निघायला पाहिजे. अ चं उत्तर 4 कुठे आहे ते बघा. या ठिकाणी 4 आहे, म्हणजे 3 ठिकाणी उत्तर निघत नाही. मग हा पर्याय आपण थोडासा पहिल्यांदा इलिमिनेट केला. मग क्युम्युलस
ड नंबरच्या पर्यायामध्ये 1 नंबरचं उत्तर कुठे आहे रे? ड मध्ये. तर या ठिकाणी 1 आहे आणि या ठिकाणी 1 आहे. सो हा आपण 3 नंबरचा पर्याय पण आता इलिमिनेट केला. नेहमी लक्षात राहू द्या की ज्या वेळेला आपण जोड्या जुळवतो किंवा कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करतो तर त्याच्यामध्ये रिस्क जी असते तर ती काय करायची असते? कमी करायची असते. आता तुम्ही जर अल्टोक्युम्युलस बघितलं, अल्टोक्युम्युलस, तर जनरली अल्टोक्युम्युलसची जी काही उंची आहे तर ती 2000 ते 7000च्या दरम्यान आहे. 2000 ते 7000 दरम्यान आहे. म्हणजे ब चं उत्तर 3 पाहिजे. ब चं उत्तर 3 कुठे आहे आपल्याला? तर या ठिकाणी आहे. सो पर्याय क्रमांक किती येईल बरोबर? तर पर्याय क्रमांक 1 हे याच्यामध्ये बरोबर येईल. क्लिअर झालं? ओके. मग स्ट्रॅटोक्युम्युलस तुम्ही लावू शकता 2000 पेक्षा कमी उंचीवरती. म्हणजे बेसिक जे आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती उत्तर शोधायची आहेत. असं कधीच नाही होत की सगळेच पर्याय आपल्याला माहिती असतात प्रश्नांमधले. आपण जेवढा अभ्यास केलाय त्याच्यावरती आपण उत्तर शोधत जायचं. ओके. सो पुढचा प्रश्न आहे की मोसमी वाऱ्याच्या निर्मितीवर विविध घटकांचा परिणाम होतो ते खालीलपैकी कोणते? म्हणजे मोसमी वारे जे आहेत तर त्याच्यावरती विविध घटकांचा परिणाम होतो. मग याच्यामध्ये कोणकोणते ते परिणाम आहेत त्याने विचारलेलं आहे. मग सिंपल टर्म मध्ये बघा, जमीन व पाण्याचं असमान तापणं आणि थंड होणं. तुम्हाला माहिती असेल जमीन जी आहे तर ती लवकर तापते, लवकर थंड होते. पाणी तापण्यासाठी वेळ घेतं आणि थंड होण्यासाठी पण काय होतं? लवकर कमी म्हणजे पाणी जे आहे थंड पण आहे तर ते काय होतं? तर ते थंड होत असताना जास्त कालावधी त्याला लागतो थंड होताना. म्हणजे तापायलाही जास्त कालावधी आणि थंड व्हायलाही पाण्याला काय लागतो? जास्त कालावधी लागतो. आणि जमीन ही कमीत कमी कालावधीमध्ये तापते आणि कमीत कमी कालावधीमध्ये काय होते? थंड पण होते. म्हणजे जमिनीची क्रिया फास्ट आहे आणि पाण्याची क्रिया काय आहे? त्याच्यामध्ये स्लो आहे असं आपण म्हणूयात. त्याच्यानंतर मग या ठिकाणीच तुम्हाला त्या कन्सेप्ट माहिती असेल. इथे लँड ब्रिज आणि सी ब्रिज नावाची कन्सेप्ट आहे. मतलई वारे आणि खारे वारे तुम्ही बघितलेले असतील तर ते आपण पुढे बघूया. त्याच्यामध्ये आहे क्वेश्चन्स. त्याच्यानंतर ना आंतर उष्ण कटिबंधीय संमेलन म्हणजे ITCZ जो काही पट्टा आहे त्याच्यामध्ये फरक येतो. जेट स्ट्रीम जे आहे जी वर्ण वाहतात आपल्याकडे वारे. एल निनोचा परिभाव आहे आपल्याकडे. ला निनोचा पण काय आहे? परिणाम आहे आपल्याकडे. म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही गेला सो यामध्ये आन्सर काय देऊ शकता तुम्ही? ऑल ऑफ द अबाव हे याचं काही देता येईल आपल्याला? आन्सर्स देता येईल. म्हणजे मोसमी वाऱ्यावरती म्हणजे पाऊस ज्या वाऱ्यांमुळे आपल्याकडे पडतो त्याच्यावरती कोणत्या घटकांचा परिणाम होतो हा सिंपल टर्म मध्ये क्वेश्चन्स विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जाऊयात पुढे. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की उत्तर भारतात ऑक्टोबर ते मे पर्यंत 30 अक्षवृत्ताच्या उच्च वातावरणात पश्चिम जेट प्रवाह वाहतात. उन्हाळ्यात पश्चिम जेट प्रवाह जास्त प्रभावी असतो. आपल्याला माहिती असेल तपांबराचा जो काही थर आहे तर त्या तपांबराच्या थरामध्ये आपल्याकडे जेट स्ट्रीम वाहताना आपल्याला बघायला मिळते. कोणत्या थरामध्ये वाहतात? जेट स्ट्रीम कुठे वाहतात? तर तपांबराच्या वरच्या भागामध्ये वाहत असतात. आता या ठिकाणी काय म्हटलंय म्हणजे पहिला प्रश्न जर तुम्ही बघितला फर्स्ट स्टेटमेंट हे काय आहे? तर बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट जर बघितलं उन्हाळ्यात पश्चिम जेट प्रवाह असतो हे चुकीचं आहे. पश्चिम जेट प्रवाह वेस्टर्न जेट स्ट्रीम जी आहे तर ती हिवाळ्यामध्ये असते. ही कधी असते? हिवाळ्यात असते. हिवाळ्यात. क्लिअर आहे? कधी असतं? हिवाळ्यामध्ये असतं. मग उन्हाळ्यात कोणतं असतं? तर उष्ण पूर्व जेट प्रवाह असतात. उन्हाळ्यामध्ये कोणते असतात? तर उष्ण पूर्व जेट प्रवाह असतात. क्लिअर आहे? ओके. सो त्याच्यामुळे हे पर्याय काय होईल? सेकंड पर्याय काय होईल? चुकीचा होईल या ठिकाणी. मग याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो अ बरोबर ब चूक. सो पर्याय क्रमांक 1 याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? उत्तर सांगता येईल. मग माझा प्रश्न असा आहे की आपल्याकडे ईशान्य मान्सूनची निर्मिती होते. ईशान्य मान्सूनची निर्मिती होते तर ईशान्य मान्सूनची निर्मिती कोणत्या प्रवाहामुळे होईल? तर लक्षात राहू द्या हिवाळ्यामध्ये आपल्याकडे भारतामध्ये जो प्रवाह वाहतो हिवाळ्यामध्ये पश्चिमी जेट प्रवाह हा हिवाळ्यामध्ये वाहतो त्याच्यामुळे आपल्याकडे ईशान्य मान्सूनची निर्मिती होते. आणि जो उष्ण पूर्व जेट प्रवाह आहे त्याच्यामुळे आपल्याकडे नैऋत्य मान्सूनवर काय होतो? त्याचा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो. सो ही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन या ठिकाणी थोडीशी लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही याच्यामध्ये बघितला तर क्वेश्चन नंबर पुढचा याच्यामध्ये बघा काय विचारलेला आहे. खालील विधाने अभ्यासून चुकीची विधाने ओळखा. रॉंग स्टेटमेंट तुम्हाला ओळखायचे. क्वेश्चन नंबर मध्ये रॉंग स्टेटमेंट विचारले. पहिला विचारलेला आहे खारे व मतले वारे अनुक्रमे जमिनीवरून सागराकडे व सागरावरून जमिनीकडे वाहतात. आता पहिल्यांदा समजून घ्या वारे जमिनीवरून कुठे वाहत आहेत?
सागराकडे वाहत आहेत. जमिनीकडनं कुठे चालल्यात? सागराकडे म्हणजे समुद्राकडे चालल्यात. मी असं सी लिहितो या ठिकाणी. ज्या वेळेला वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात तर त्याला म्हटलं जातं मतलई वारे. काय म्हणतो आपण याला? मतलई वारे आपण याला म्हणतो. पहिला मुद्दा क्लिअर झाला. दुसरा मुद्दा समजून घ्या. ज्या वेळेला हेच वारे समुद्राकडून पुढे व्हायला सुरुवात करतात तर हेच वारे ज्या वेळेला समुद्राकडून आपण असं म्हणूयात जमिनीकडे व्हायला सुरुवात करतायत तर त्यांना म्हटलं जातं त्यावेळेला खारे वारे. म्हणजे खारे वारे कुठून कुठे वाहतायत रे? तर खारे वारे हे समुद्राकडून जमिनीकडे वाहतायत. मग स्टेटमेंट बघा, इथे थोडंसं कन्फ्युजन आपण म्हणूयात उलट केलंय असं आपल्याला बघायला मिळेल. याच्यामध्ये असं म्हटलंय खारे वारे व मतलई वारे अनुक्रमे, म्हणजे पहिल्यांदा खारे वाऱ्याबद्दल बोलतोय ते. खारे वारे जमिनीवरून सागराकडे, बरोबर आहे का रे? खारे वारे जमिनीवरून सागराकडे आहे का? नाही, सागराकडून जमिनीकडे आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय झालं? रॉंग झालं. क्लिअर आहे. दुसरा मुद्दा, सागरी किनाऱ्यावर खारे व मतलई वाऱ्यांचा परिणाम 50 ते 60 किलोमीटर पर्यंत आढळतो. चूक. एवढ्या लांबपर्यंत त्यांचा परिणाम आढळत नाही. साधारणपणे आपल्याकडे जो काही खलाटी आणि वलाटीचा पार्ट आपण जो म्हणतो तर तिथपर्यंत, म्हणजे जो सखल भाग आहे 5 ते 15 मीटर उंचीचा, तर तिथपर्यंत तो परिणाम आपल्याला जनरली जाणवतो. म्हणजे कोकणमध्येच त्याचा परिणाम आहे. तुम्ही वलाटीकडे ज्या वेळेला पुढे जाता तर त्या ठिकाणी माथा ज्या वेळेला सुरू होतो त्या ठिकाणी तो परिणाम आपल्याला जाणवत नाही. म्हणजे यामध्ये जर तुम्ही बघितलं तर विधाने अभ्यासा आणि चुकीची विधाने निवडा असं जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये म्हणता येईल अ आणि ब दोन्ही विधानं काय आहेत? चुकीचे आहेत. अ आणि ब या ठिकाणीच पर्याय आहे. सो आपण काय म्हणूया? 4 नंबरचा ऑप्शन काय आहे याच्यामध्ये बरोबर आहे. क्लिअर आहे? आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके. सो याचा परिणाम या वाऱ्यांचा पाऊस पाडण्यास उपयोग होतो नाही, याचा परिणाम टेम्परेचर जे आहे, टेम्परेचर मेंटेन ठेवण्यावरती याचा परिणाम होतो. टेम्परेचरवरती याचा परिणाम आपल्याकडे बघायला मिळतो. त्याच्यामुळे पाऊस पाडण्यावरती याचा काही परिणाम होतो वगैरे असं काही म्हणता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. सो आन्सर याचं कळालंय? ओके. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर पुढचा 14 नंबरचा क्वेश्चन मध्ये काय विचारलंय ते बघा. पुढील विधानांचा विचार करा. भूपृष्ठावरील खडकांचे विखंडन होऊन त्यांचे बारीक मातीत रूपांतर होते. भूपृष्ठावरील मातीच्या या पातळ थरालाच मृदा असे म्हणतात. या ठिकाणी विधानांचा विचार करायचा आहे आणि अयोग्य विधान कोणतं ते ओळखायचं आहे. अयोग्य म्हणजे चुकीचं. याच्यामध्ये सिंपल टर्म मध्ये क्वेश्चन असा म्हणतोय की खडक आहे. लेट्स सपोज हा खडक आहे तुमच्याकडे. आपण याच्यावरती बघूया. हा काय आहे? तुमचा खडक आहे. लेट्स सपोज या खडकावरची काय म्हणतोय तो झीज झाली आहे. हा खडक आहे तुमचा. या खडकाची काय झाली? झीज झाली. या झीज होण्याच्या क्रियेलाच आपण काय म्हणतो? विदरण आपण म्हणत असतो. काय म्हणतो? विदरण. यालाच इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? वेदरिंग. काय म्हटलं जातं? वेदरिंग म्हटलं जातं. म्हणजे हा रॉक आहे तुमचा, खडक आहे. या खडकाची ज्या वेळेला झीज होते तर त्या झीज होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? विदरण आपण म्हणतो. म्हणजे प्रामुख्याने जर बघितलं तर मृदेची निर्मिती होत असताना प्रमुख घटक काय पाहिजे आपल्याला? मूळ खडक पाहिजे. आणि खडकाची ज्या वेळेला झीज होते आणि त्या झीजेमध्ये ज्या वेळेला वेगवेगळे जैविक घटक मिसळले जातात तर त्या जे काही मिक्सचर तयार होतं तर त्याला आपण काय म्हणतो? मृदा म्हणतो. मग यालाच जी खडकांपासून मृदेची जी काही निर्मिती होण्याची प्रक्रिया आहे तर तिला आपण पेडोजेनेसिस आपण म्हणत असतो. पेडोजेनेसिस. सो पेडोजेनेसिस म्हणजे काय कळालं का? पेडोजेनेसिस म्हणजे काय? खडकांपासून कशाची निर्मिती होणं? मृदेची निर्मिती होणं. या प्रक्रियेला आपण पेडोजेनेसिस म्हणतो. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. सो या ठिकाणी मग हे जर बघितलं तर खडकांचं विखंडन होऊन काय म्हणता येते? खडकांचं विखंडन झालं आणि या खडकांचं विखंडन होऊन काय म्हणता येते? खडकांचं काय झालंय? या ठिकाणी विखंडन झालंय. म्हणजेच खडकांचं विखंडन म्हणजे काय झाले? तुकडे पडलेत बारकाल्या कणांमध्ये आणि त्याची काय झाली? मातीत रूपांतर झालं. दॅट इज ट्रू. भूपृष्ठावरील मातीच्या या पातळ थरालाच मृदा म्हणतो. दॅट इज ऑल्सो ट्रू. सो बोथ द स्टेटमेंट आर ट्रू. जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत, या ठिकाणी चुकीचं कोणतं ते ओळखायला सांगितलंय तुम्हाला. सो एक पण चुकीचं नाही याच्यामध्ये. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. सो आन्सर काय येईल याच्यामध्ये? एकही नाही. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. अपक्षयाचे प्रकार व घटक यातील योग्य जोडी निवडा.
अपक्षयाचे प्रकार म्हणजे जे काही खडकांचं विदरण होतं तर त्यामध्ये दोन प्रकार प्रामुख्याने आहेत. एक आहे कायिक अपक्षय आणि दुसरा आहे रासायनिक अपक्षय आणि तिसरा आपल्याला बघायला मिळतो जैविक अपक्षय असं आपण त्याला म्हणतो. सो याच्यामध्ये जर बघितलं तर कायिक म्हणजे मेकॅनिकल विदरिंग याच्याबद्दल विचारले. मग जोड्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. मेकॅनिकल वेदरिंगमुळे काय होतं, कायिक अपक्षयामुळे मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे ऊन वारा जो पाऊस आहे तर तो खडकावरती परिणाम करतो आणि त्याच्यामुळे बारीक कणांमध्ये रूपांतर होतं. म्हणजे मेकॅनिकल अपक्षयामुळे कायिक अपक्षयामुळे खडकांचं स्फटिकीभवन होतं. दुसरा मुद्दा रासायनिक अपक्षय जो आहे तर त्याच्यामुळे डिसिलिकेशन होतं. म्हणजे खडक हे मिनरल्स पासून बनलेले असतात त्याच्यामुळे आर्द्रता असेल तुमच्या त्या खडकांच्या बाजूला किंवा पावसाचं पाणी त्याच्यातून झिरपून जातं तर त्यावेळेला त्या ठिकाणी डिसिलिकेशन होताना आपल्याला बघायला मिळतं. आणि जीवाश्म अपयशापासून हायड्रेशन होतं असं ते म्हणत आहे. जीवाश्म अपयशापासून हायड्रेशन, जीवाश्म अपयशापासून हायड्रेशन सजलन ही जी क्रिया आहे तर ती त्याचा पार्ट नाही आहे तर ती कशाचा भाग आहे तर आपण म्हणूयात तर तो रासायनिक अभिक्रियेचा भाग आहे म्हणजे केमिकल वेदरिंगचा पार्ट आहे. मग जीवाश्म अपयश म्हणजे काय, जे काही मातीमधले सूक्ष्म कण आहेत तर त्या सूक्ष्म कणांपासून काय केली जाते, मातीमध्ये जे काही पालापाचोळा मिसळलेला आहे तर त्याची काय केली जाते, झीज केली जाते, विघटन केलं जातं सिंपल टर्म मध्ये आपण म्हणूयात. तर ती विघटनाची प्रक्रिया जी आहे डिकम्पोजिशनची प्रक्रिया ही कशामुळे केली जाते, जीवाश्मांमधून केली जाते. त्याला आपण बायोलॉजिकल वेदरिंग म्हणतो किंवा बायोटिक फॅक्टर्स ऑफ वेदरिंग आपण त्याला म्हणतो. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणती जोडी अयोग्य जोडी विचारलेली आहे. सो अयोग्य जोडी जर तुम्ही बघितली तर यामध्ये कोणती सांगता येईल आपल्याला, क ही जोडी काय आहे, अयोग्य आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. पुढच्या प्रश्नामध्ये विचारले कोकणात कोणत्या जोड्या योग्य आहेत. वादळं दिलेली आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी काही राज्यांची नावं दिलेली आहेत. या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे ज्या वेळेला मान्सूनला सुरुवात होते त्याच्या पूर्वी आपल्याकडे जो काही पाऊस पडतो तर जनरली हे ते पर्जन्याचे प्रकार आपल्याकडे दिलेले आहेत. ब्लॉसम शावर तुम्हाला ऐकलेलं असेल. जनरली मँगो शावर आपण म्हणतो, आंबेसरी ज्या म्हटल्या जातात ना मँगो शावर्स वगैरे, तर त्या ब्लॉसम शावर्स ज्या आहेत तर त्या प्रामुख्याने आपल्याला केरळ आणि कर्नाटकमध्ये बघायला मिळतात. कुठे, केरळ आणि कर्नाटकमध्ये ज्या बघायला मिळतात तर त्याला आपण काय म्हणतो, ब्लॉसम शॉवर आपण म्हणतो. सो ब पर्याय काय आहे, बरोबर आहे. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ब पर्याय बरोबर आहे. सो पुढे जाऊयात. इथे उत्तर सापडत नाही आपल्याला पण इलिमिनेट तर आपण करू शकतो याच्यामध्ये. ब पर्याय बरोबर आहे. हा पर्याय आपण इलिमिनेट करूयात आणि हा पर्याय इलिमिनेट करूयात. त्याच्यानंतर पुढे बघा बारडोली चिराह जे आहे तर हे पर्जन्य कुठे म्हटलं जातं तर याला आसाम मध्ये म्हटलं जातं. हे कुठे सापडतं तुम्हाला, आसाम राज्यामध्ये त्याला हे नाव आहे. बारडोली चिराह हे कुठे म्हटलं जातं, आसाम मध्ये. आणि कालबैसाखी म्हणून याला कुठे ओळखलं जातं तर पश्चिम बंगालमध्ये ओळखलं जातं. वेस्ट बेंगॉल जर तुम्ही बघितलं तर त्याला काय म्हटलं जातं, कालबैसाखी म्हटलं जातं. सो ही जोडी आणि ह्या दोन्ही जोड्या काय आहेत त्याच्यामध्ये तर या चुकीच्या आहेत. सो याच्यामध्ये फक्त ब पर्याय पाहिजे. या ठिकाणी इथे प्रिंटिंग मिस्टेक असावी. 4 नंबरचा ऑप्शन मध्ये ब पर्याय तुमच्या असेल. सो ऑप्शन नंबर 4 हे त्याच्यामध्ये मार्क करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे कोणते विधान योग्य आहे त्याच्यामध्ये विचारले. पर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय ते बघा आता. उत्तरी मैदानी प्रदेशांच्या खालील प्रवाहात उतार कमी असल्यामुळे वेग घटतो व त्यामुळे बेटे तयार होतात. उत्तरी मैदानी प्रदेश, अप्पर गंगा खोरं असेल, त्याच्यानंतरनं तुम्ही बघितलं पंजाब असेल, तो जो काही भाग आहे तर त्या ठिकाणी उत्तर मैदानी प्रदेश आहे. तर त्या ठिकाणी उतार कमी झालेला आहे. शिवालिकच्या पायथ्याचा भाग आपण म्हणतोय तर याच्यामध्ये काय आपल्याला बघायला मिळतो, उतार कमी होताना बघायला मिळतो. त्या ठिकाणी त्याचं म्हणणं आहे. दुसरा मुद्दा, नदीच्या प्रवाहातील मृदेची धूप झाल्यामुळे खालच्या प्रवाहात बेटे निर्माण होतात म्हणजे सॉइल इरोजन्स झालंय त्याच्यामुळे म्हणणं आहे त्याचं. आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रदेशात बेटांसाठी काय प्रसिद्ध आहे, हा भागच बेटांसाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही जर बघितलं तर हे सगळे वेस्टर्न कोस्ट जे आहेत आपल्याकडे तर त्या ठिकाणी तुम्हाला जी आपली
पश्चिम किनारपट्टी आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने बंदरं वगैरे निर्माण होताना बघायला मिळतात. नैसर्गिक बंदरांसाठी ती भूमी काय म्हणतो आपण ती किनारपट्टी उपयोगी आहे. परंतु पूर्व किनारपट्टी जर तुम्ही बघितलेली असेल तर त्याच्यामध्ये त्रिभुज प्रदेश निर्माण होतात. त्रिभुज प्रदेश म्हणजे काय, सागरीच्या पानामध्ये जो काही वरती आलेला जो काही मातीचा भाग आहे नद्यांच्या मुखांजवळ त्यालाच तर आपण बेट म्हणतोय सिंपल टर्म मध्ये. सो हे त्या ठिकाणी निर्माण होताना बघायला मिळेल. सो आन्सर जर तुम्ही बघितलं तर ऑल ऑफ द अबाव हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, अग्निजन्य खडकांमध्ये भेगांचे प्रमाण अधिक असते. अग्निजन्य खडक माहिती आहे का निर्मिती कशी होतीये, तर तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे जो काही लाव्हारस आहे तर तो लाव्हारस काय येतो जमिनीवरती येतो आणि या लाव्हारसांपासून सिंपल टर्म मध्ये आपण काय म्हणतो तर अग्निजन्य खडकाची काय होते निर्मिती होते. म्हणून तुम्ही जर बघितलं तर सिंपल टर्म मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा लाव्हारस जमिनीवरती आला आणि हा लाव्हारस जमिनीवरती आल्यानंतर ना हा कुठे पसरतोय या भागांमध्ये पसरतोय. म्हणून पृथ्वीवरती जर तुम्ही बघितलं तर पृथ्वीवरती मूळ खडक कोणता आहे पहिल्यांदा, तर मूळ खडक कोणता आहे तर अग्निजन्य खडक आहे. इग्नियस रॉक हा काय मूळ खडक आहे. आता या इग्नियस रॉक पासून तुम्ही बघितलं तर नेक्स्ट स्टेज काय आहे त्याच्यामध्ये स्तरित खडक निर्माण होतात. स्तरित खडक म्हणजे सेडिमेंटरी रॉक आणि स्तरित खडकापासून आणि या इग्नियस रॉक पासून आपल्याकडे काय तयार होतात तर रूपांतरित खडक आपल्याकडे तयार होतात. रूपांतरित खडक. सो आपल्याकडे प्रामुख्याने खडकांचे तीनच प्रकार आहेत. एक पहिला प्रकार तुम्ही सांगू शकता अग्निजन्य खडक, दुसरा सांगू शकता स्तरित खडक आणि स्तरित खडकानंतर आपल्याला कोणता बघायला मिळतो रूपांतरित खडक. सो इग्नियस रॉक बद्दल त्याने म्हटलेलं आहे की भेगा असतात त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण काय. आता इग्नियस रॉक जो आहे तर तो भूपृष्ठावरती आहे. ज्यावेळेला शिलारस थंड होतोय त्याच्यापासूनच त्याची निर्मिती झाली आहे. दॅट इज ट्रू. भूकवचावरती जो शिलारस आलाय मी आता जो दाखवला ज्वालामुखीचा उद्रेक त्याच्यामधून जो भूपृष्ठावरती लाव्हारस जो काही गेला तो थंड झाला त्याला आपण शिलारस म्हटलं. तर त्याच्यापासून कशाची निर्मिती झाली अग्निजन्य खडकाची झाली. म्हणून अग्निजन्य खडक हे मूळ खडक आहेत. आता पुढे कायिक अपक्षयामुळे तापमानामुळे होणारे अंकुंचन व प्रसरण म्हणजे याचं अंकुंचन आणि प्रसरण होतंय टेम्परेचर्समुळे. त्याच्यानंतर ना खडकावरील भाग अपक्षयामुळे कमी झाल्यामुळे म्हणजे इरोजन झालं त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे याच्यामध्ये भेगा कशामुळे निर्माण होतात तर या सर्व कारणांमुळे भेगा निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतात. सो क्वेश्चन नंबर 18 आन्सर जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये काय सांगता येईल 4 नंबरचा आन्सर तुम्हाला सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे योग्य जोड्या जुळवा. जोड्यांमध्ये बघा मूळ खडक दिलेत ग्रॅनाइट, बेसॉल्ट, शेल, उच्च प्रतीचे दगडी कोळसा वगैरे. आपण असं म्हणूयात हे ग्रॅनाइट आणि बेसॉल्ट तर अग्निजन्य खडक वगैरे आहेतच. मग याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मूळ खडक आणि त्याचं रूपांतरित खडक कोणता आहे तर त्याला कशामध्ये रूपांतर झालंय ते आपल्याला ओळखायचं आहे. याच्यामध्ये म्हटलंय बघा डी नंबरचा पर्याय जरा बघा उच्च प्रतीचा दगडी कोळसा. दगडी कोळशापासून हिरा तयार होतो. दगडी कोळशाचं रूपांतर कशामध्ये होतं हिरा हे रूपांतरित खडकाचं उदाहरण आहे. कोळशापासून तयार होणारा रूपांतरित खडक आहे. मग ड चं उत्तर 4 पाहिजे आपल्याला. ड चं उत्तर एकाच ठिकाणी 4 आहे. सो पर्याय क्रमांक 1 हे याच्यामध्ये काय टाका देऊन टाका तुम्ही. क्लिअर आहे का? आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके. सो इथपर्यंतची कहाणी क्लिअर असेल. सो याच्यावरनं सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन जर तुम्ही बघितला पुढचा प्रश्न आहे यामध्ये जलप्रणाली बद्दल विचारले. जलप्रणालीबाबत योग्य विधाने आहेत. कोणते विधान योग्य आहे? कठीण व मृदू खडक समांतर असेल तर ट्रिलीज प्रकार निर्माण होतो. आता मराठीमध्ये ट्रिलीज प्रकाराला काय म्हणतात इथे तुम्हाला कदाचित कन्फ्युजन असू शकतं. जाळीदार नदी प्रणाली जी आहे तर ती म्हणजे कोणती ट्रिलीज पॅटर्न. कोणती? जाळीदार नदी प्रणाली. आता याच्यामध्ये काय असतं सिंपल टर्म मध्ये 2 खडक असतात बघा. एक साधी आकृती समजून घ्या. 2 खडक आहे. एक खडक हा कठीण असतो आणि दुसरा खडक कसा असतो मृदू असतो. लेट्स सपोज ही फिगर थोडीशी समजून घ्या. याच्यामध्ये जर तुम्ही बघितली तर ही फिगर बघा. लेट्स सपोज हा तुमचा कोणता खडक आहे आपण असं म्हणूयात कठीण खडक आहे. हा कोणता खडक आहे? कठीण खडक आहे. हा तुमचा आहे कठीण खडक. आता
लेट्स सपोज याच्यामधनं काय वाहतीये, तुमची नदी वाहतीये. आता ही जी काही नदी तुमची याच्यामधून वाहतीये, तर हा वाहण्याचा प्रवाह आहे. हा काय तिचा मृदू खडकाचा भाग आहे, म्हणजे हा नक्कीच खाली असणार आहे. मग याच्यामध्ये काय होतं, तर इकडे येऊन मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत तर ते या साईडने येऊन मिळतात. म्हणजे ही पॅटर्न जर तुम्ही बघितला तर हा पॅटर्न तुम्हाला कशासारखा दिसतो, तर जाळीदार पॅटर्न तुम्हाला निर्माण होताना बघायला मिळेल. सो हा जो काही पॅटर्न आहे तर या पॅटर्न बद्दलच त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे मृदू आणि कठीण खडकांच्या मधून ज्या वेळेला नदी वाहते तर त्यावेळेला आपल्याकडे कोणती प्रणाली निर्माण होते, तर ट्रिलिस पॅटर्न निर्माण होतो. यालाच आपण काय म्हणतो, जाळीदार प्रणाली निर्माण होते असं आपण म्हणतो. सो स्टेटमेंट 1 काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट 1 करेक्ट आहे. तर आपण इलिमिनेशन मेथड मधून जाऊयात. योग्य आहे तुम्हाला विचारलंय तर हा पर्याय आपण इलिमिनेट करूयात. हे दोन पर्याय काय केले आपण, इलिमिनेट केले. मग अ आणि ब, इथे ब आहे म्हणजे ब ऑप्शन पण काय आहे या ठिकाणी करेक्ट आहे. खडक एकमेकांना जोडून असतील तर आयताकार प्रकार तयार निर्माण होतो. म्हणजे दोन ऑप्शन्स मध्ये ब राहिलेलंच आहे, त्याच्यामुळे तिथे काही आपल्याला डिस्कस करायची गरज नाहीये. पुढे आहे, नदी उतारानुसार जात असेल तर डेंड्राइटिक पॅटर्न तयार होतो. डेंड्राइटिक पॅटर्न याला आपण म्हणतो वृक्षाकार नदी प्रणाली. वृक्षाकार नदी प्रणाली काय म्हणतो याला आपण, वृक्षाकार नदी प्रणाली म्हणतो. आता बघा वृक्षाकार नदी प्रणाली कशी असते. लेट्स सपोज नदीचा प्रवाह या दिशेने वाहतोय. कोणत्या दिशेने वाहतोय, या दिशेने, म्हणजे तर हा नदीचा प्रवाह आहे वाहण्याचा. नदी या डायरेक्शननी वाहत चालली आहे. ओके, आणि नदी या डायरेक्शनने वाहत असताना तिला काय मिळतायत, अनेक ट्रिब्युटरीज येऊन मिळतायत. लेट्स सपोज इकडनं या ठिकाणावरनं आपण असं म्हणूयात ही एक नदी येऊन मिळाली. आता या नदीला सुद्धा काय असणार आहे, तिच्या वेगवेगळ्या ट्रिब्युटरीज असणार आहेत, म्हणजे तिच्या सुद्धा उपनद्या असणार आहेत. म्हणजे या ठिकाणीच तुम्ही जर बघितलं तर नदीच्या काय आहेत, अनेक काय आहेत त्याच्यामध्ये उपनद्या असतील, त्या नद्यांना येऊन मिळणाऱ्या. त्याच्यामुळे एक जो पॅटर्न फॉर्म होतोय तर तो वृक्षासारखा पॅटर्न फॉर्म होताना आपल्याला बघायला मिळतोय. सो हा जो काही पॅटर्न आहे तर त्या पॅटर्नला आपण काय म्हणतो, नदी प्रणाली जी आहे तर ती कशासारखी दिसते, वृक्षासारखी दिसते. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, वृक्ष. त्याचा आपण म्हणतो वृक्षाकार नदी प्रणाली. इथपर्यंत कहाणी क्लिअर आहे. ओके, चलो पुढे जाऊयात. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं सो तीनही स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहे. तीनही स्टेटमेंट करेक्ट आहे, योग्य विचारलंय. सो यामध्ये जर तुम्ही बघितलं 3 नंबरचा ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही जर पुढे गेलात तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. क्वेश्चन नंबर 21 बद्दल आपण बोलतोय. क्वेश्चन नंबर 21 मध्ये म्हटलेलं आहे की प्रावरणाचा विस्तार मोहोची विलगता ते पृथ्वीच्या अंतरंगाच्या 2900 किलोमीटर खोलीपर्यंत आहे. म्हणजे मोह विलगतेपासून तर 2900 खोलीपर्यंत काय आहे, प्रावरण आहे, म्हणजेच मॅन्टल आहे. आणि दुर्बल आवरण हे जरी मृदू असले तरी काय आहे, पोलादापेक्षा काय ते म्हणतोय, ताठर आहे असं आपण म्हणतोय. हा तर एकदम टेस्ट स्टेटमेंट वालाच पार्ट आहे, त्यामुळे हा पर्याय काय आहे याच्यामध्ये करेक्ट आहे. बी तर करेक्ट आहे. थोडंसं अ बद्दल आपण थोडंसं डिस्कशन घेऊयात. हा थोडासा इम्पॉर्टंट पार्ट असेल, याच्यावरती क्वेश्चन जनरली विचारला जातो. तुम्ही जर पृथ्वी बघितली तर पृथ्वीच्या आतमध्ये आपण ज्या वेळेला जातो तर एक रचना तुम्हाला बघायला मिळेल. लेट्स सपोज ही एक रचना आहे पृथ्वीच्या अंतरंगाची. हा झाला तुमच्या भूपृष्ठाचा भाग. इथपासून तुम्ही कुठे चाललाय, आतमध्ये चाललाय. ज्या वेळेला तुम्ही आतमध्ये जाता तर आतमध्ये जात असताना या पृथ्वीच्या अंतररंगामध्ये तुम्ही ज्या वेळेला खोलवरती जाता तर त्यावेळेला याचे आपण वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजन करतो. लेट्स सपोज हा जर तुम्ही पार्ट बघितला तर हा आपण असं म्हणूयात तुमच्या शिलावरणाचा पार्ट आहे. हा झाला काय तुमचा शिलावरण. हा कोणता भाग झाला तुमचा, शिलावरण झाला. आता शिलावरण म्हणजेच आपलं अर्थचं जे काही क्रस्ट आहे, म्हणजे जिथं आपण आहोत सध्या उभे, तर तो भाग म्हणजे शिलावरण. ओके, शिलावरणाच्या खाली जर तुम्ही आला तर त्याच्या खाली तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे कोणता, तर शिलावरणाच्या खाली तुम्हाला बघायला मिळेल प्रावरण, ज्याला आपण म्हटलं काय, मॅन्टल म्हटलं. सो लेट्स सपोज हा वाला पार्ट जो आहे तर तो कोणता आहे तुमचा, प्रावरणाचा भाग आहे. लक्षात घ्या, हा कोणता भाग झाला तुमचा, प्रावरण झाला. ओके, हा वाला तुमचा प्रावरणाचा भाग आहे. आणि मग खाली जो भाग राहिला तर तो कोणता आहे तुमचा, तर गाभा आहे. हा कोणता भाग आहे तुमचा, गाभा आहे. याला आपण काय म्हणतो, कोर म्हणतो. सो आता जर तुम्ही हा भाग जर तुम्ही याच्यामध्ये विचारात घेतला तर प्रत्येक
थर खाली जात असताना याच्यामध्ये विलकता निर्माण झालेली आहे. विलकता म्हणजे काय तर सिंपल टर्म मध्ये या दोन थरांमध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये घनतेमध्ये डिफरन्स बघायला मिळतो. म्हणजे इथपासून खाली ज्यावेळेला जातो तर त्या ठिकाणी घनता काय होताना बघायला मिळते, बदलताना बघायला मिळते. हा जो काही घनतेतला झालेला बदल आहे त्याला आपण म्हणतो विलकता. आणि ज्या शास्त्रज्ञांनी तो शोधून काढला त्याच्यानुसार त्याला नावं देण्यात आली. आता तुम्ही जर शिलावरण जर तुम्ही बघितलं तर मी काय बोलतोय आता ते समजून घ्या. जे शिलावरण जर तुम्ही बघितलं कधी तर शिलावरणाच्या दोन भागांमध्ये रूपांतर केलं जातं. एक आहे सियाल आणि दुसरा असतो काय सायमा. बघा सियाल आणि सायमा. सो या दोघांच्या दरम्यान जे विलकता असते सियाल आणि सायमाच्या दरम्यान तर त्याला म्हटलं जातं मोहविलकता. लक्षात आलं, पहिली विलकता कोणती सांगितली मी, मोहविलकता. सियाल आणि सायमाच्या दरम्यान असणारी. ज्या ठिकाणावरनं तुमचं शिलावरण आणि प्रावरण वेगळं होतं, कोणतं शिलावरण आणि प्रावरण ज्या ठिकाणावरनं काय होतं, एक्स्ट्रीमली सॉरी, या ठिकाणी बोलताना चुकलं माझ्याकडनं. या ठिकाणी जे आपल्याकडे असणारं काय आहे सियाल आहे आणि जो काही सायमा आहे तर याच्यामध्ये जी आपल्याला विलकता बघायला मिळते तर त्या विलकतेला आपण कोणती विलकता म्हणतो तर कॉन्रॅड विलकता आपण म्हणतो. कॉन्रॅड. सो कॉन्रॅड विलकता कुठे आहे, सियाल आणि सायमाच्या थरांमध्ये. ज्या ठिकाणी आपलं प्रावरण आणि शिलावरण वेगळं होतं या ठिकाणची जी विलकता आहे तर तिला आपण म्हणतो मोहविलकता म्हणतो. कोणती विलकता आहे, मोहविलकता. सो मोहविलकता शिलावरण आणि प्रावरणाला काय करते, वेगळी करते. आता हे जे प्रावरण आहे आणि गाभा आहे यांना जी विलकता वेगळी करते तर तिला म्हटलं जातं गटेनबर्ग विलकता. काय म्हटलं जातं, गटेनबर्ग विलकता. आता हे जे काही प्रावरण वगैरे आहे तर त्याचे सुद्धा दोन दोन भाग आहेत. म्हणजे प्रत्येक याचे काय आहेत, दोन भाग आहे. एक आहे अप्पर मेंटल आणि दुसरा आहे कोणता, लोअर मेंटल. सो अप्पर मेंटल आणि लोअर मेंटलला वेगळं करणारी जी विलकता आहे तर तिला म्हटलं जातं रेप्टी विलकता. रेप्टी विलकता. आणि त्याच्यानंतर ना या ठिकाणी सुद्धा जो काही गाभा आहे तर अप्पर गाभा म्हणजे बाह्य, अप्पर गाभा ज्याला आपण बाह्य गाभा म्हणतो आणि इनर पार्ट म्हणजे इनर आतला गाभा जो आहे तर याच्या दरम्यान जी आहे तर ती कोणती आहे, लेयमन विलकता आहे. सो हे थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं, याच्यावरती जनरली क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळतो. सो ही कोणती आहे, लेयमन विलकता आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. मग या ठिकाणी जर तुम्ही क्वेश्चन्स मध्ये बघितलं, आपण आत्ताच बघितलं जी मोहविलकता आहे तर ती प्रावरण आणि कशाला विलक करते तर कशाला, मोहविलकता. म्हणजे प्रावरणामध्ये ज्या वेळेला आपण बघितलं तर त्या ठिकाणी ती विलक करते, बरोबर आहे. सो या ठिकाणी जर बघितलं तर ते बरोबर आहे. सो सेकंड दुर्बल आवरण म्हणजे आपलं जे शिलावरण आहे त्याच्या खालचा जो भाग आहे जो थोडासा द्राव्य स्वरूपामध्ये आहे परंतु तो कठीण आहे तर त्याला आपण म्हणतो दुर्बल आवरण. ज्या ठिकाणावरनं लाव्हारसाची कोठडी आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये जर बघितलं तर दोन्ही ऑप्शन्स काय आहेत, बरोबर आहेत. नेक्स्ट पुढे जाऊयात, पुढचा प्रश्न आपण बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन्स मध्ये काय विचारलंय, लॅकोलिथ हे घुमटाच्या आकाराचे मोठे अग्निजन्य खडक आहेत. लॅकोलिथ. आता लेट्स सपोज इथे सुद्धा थोडंसं समजून घ्यावं लागेल आपल्याला. लॅकोलिथ हे काय आहेत, घुमटाच्या आकाराचे काय आहेत, मोठे खडक आहेत. लेट्स सपोज हा एक डायग्राम बघा, पटपट थोडंसं जाऊया. हा पृथ्वीचा क्रस्ट आहे. लेट्स सपोज मी म्हटलं बघा की जो आपला लाव्हारस असतो, लाव्हारस, तर हा लाव्हारस कुठे असतो रे, मॅग्मा ज्याला आपण म्हणतो तर मॅग्मा हा कुठे असतो तर या ठिकाणी असतो. मॅग्मा कुठे आहे तर दुर्बल आवरणामध्ये मॅग्मा आहे. मॅग्मा याला काय म्हटलं आपण, मॅग्मा म्हटलं, मॅग्मा. सो हा मॅग्मा काय येतो, वरती येतो. तर तो वरती येत असताना लेट्स सपोज तो भूपृष्ठापर्यंत पोहोचला. हा लाव्हारस आहे. हा लाव्हारस ज्या वेळेला वरती यायला लागला, हा जर भूपृष्ठापर्यंत पोहोचला तर या ठिकाणी तुमचं काय झालं, ज्वालामुखीचा उद्रेक झाला असं आपण याला म्हणू. याला आपण म्हणतो ज्वालामुखी. क्लिअर आहे. आणि इथे ज्या वेळेला तो पोहोचेल तर त्यावेळेला तो काय होईल, फॉर एक्झाम्पल शिलारस तयार होईल किंवा शिलावरण तयार होईल. परंतु हा मॅग्मा वरती येतो आणि भूपृष्ठामध्येच थंड होतं. या ठिकाणी या शेपमध्ये तो थंड होतो. सो हा जो काही त्याचा शेप आहे तर तो घुमटाकार आहे. तर या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर याला आपण म्हणतो लॅकोलिथ म्हणतो. ही जी काही आहे तर ते काय आहे, लॅकोलिथ आहे. म्हणजे भूपृष्ठापासून कमी अंतरावरती काय झालाय, थंड झालाय. ज्या वेळेला हा जास्त अंतरावरती थंड होईल म्हणजे हा जो काही भाग आहे याच्यामध्ये लाव्हारस काय झाला तुमचा, थंड झाला, तर त्याला आपण म्हणतो बॅथोलिथ. बॅथोलिथ आपण त्याला म्हणतो.
सो लॅकोलिथ हा वरती आहे, भूपृष्ठापासून जवळ आहे त्याची थंड होण्याची क्रिया, आणि बॅथोलिथची कुठं आहे तर ती एकदम खाली आहे. आता लेट्स से सपोज जमिनीला भेगा आहेत, जर भेगा लेट्स से सपोज अशा आडव्या आहेत आणि याच्यामध्ये जर तुमचा लावारस थंड झाला तर त्याला म्हटलं जातं सील म्हणतो आपण, याला काय म्हणतो आपण, सील. आणि ज्या वेळेला लावारस असा एकदम स्ट्रेट याच्या भिंतीसारखा याच्यामध्ये काय होतो, भिंतीसारखा काय होतो, थंड होतो, म्हणजे उभ्या रेषांमध्ये थंड होतो, तर त्याला म्हटलं जातं डाईक. काय म्हटलं जातं, डाईक. सील म्हणजे कोणत्या, उभ्या भागामधले, आणि डाईक म्हणजे काय, आडव्या भागांमध्ये थंड होणारा लावारस. मग क्वेश्चनकडे या. क्वेश्चन मध्ये म्हटलंय लॅकोलिथ हे घुमटाच्या आकाराचे मोठे अग्निजन्य खडक आहे, स्टेटमेंट करेक्ट आहे. कर्नाटकचे पठार हे लॅकोलिथचे एक उदाहरण आहे, दॅट इज ऑल्सो ट्रू. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला आन्सर काय सांगता येईल, दोन्ही बरोबर आहेत. क्लिअर. काही गोष्टी जिथे कन्सेप्च्युअल आहे तिथे मी थोडंसं डिटेलमध्ये चाललेलो आहे, अदरवाईज बाकीच्या गोष्टींमध्ये आपण थोडंसं काही जास्त त्याच्यामध्ये बघत नाही. पुढे, लोथियन अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे, तर लोथियन जे आहे तर ते पश्चिम बंगालमध्ये आहे. कुठे आहे लोथियन अभयारण्य, कुठे आहे तर पश्चिम बंगालमध्ये आहे. पश्चिम बंगाल, पश्चिम बंगालमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन, जोड्या लावायच्यात आपल्याला जलाशयांच्या. जलाशयांच्या जोड्या लावत असताना जर तुम्ही बघितलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कृष्णागिरी बद्दल तुम्ही ऐकलेलं असेल तर ती तमिळनाडूमध्ये आहे. कृष्णागिरी जे आहे तर ते कुठे आहे, तमिळनाडूमध्ये आहे. सुगू जे आहे तर ते कर्नाटकमध्ये आहे, जलाशय हा कर्नाटकमध्ये. अचं 4 उत्तर कुठे सापडते का बघा, येते या ठिकाणी. सो पर्याय क्रमांक 1 त्याच्यानुसार तुम्ही जाऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, खालीलपैकी कोणती क्रिया रासायनिक अपक्षयाशी निगडीत आहे. रासायनिक अपक्षय, आपल्याकडे पृथ्वीचे जे काही भूरूप आहेत तर त्या भूरूपांची निर्मिती होताना आपल्याला बघायला मिळते, म्हणजे भूपृष्ठांची निर्मिती. याच्यामध्ये 2 प्रक्रिया आहेत, एक आहे अंतर्गत शक्तींमुळे आणि दुसरी आहे बहिर्गत शक्तींमुळे. ज्या बहिर्गत शक्ती आहेत तर त्याचं सुद्धा आपण परत 2 गटांमध्ये वर्गीकरण करतो, एक असतं विदरण आणि दुसरं असतं शरण. आता जे काही विदरण आहे तर ते विदरण 3 प्रकारचं आहे, एक आहे कायिक विदरण, दुसरं आहे रासायनिक विदरण आणि तिसरं जे आहे ते म्हणजे जैविक विदरण. सो या ठिकाणी विचारलेलं जे आहे तर ते कशा संदर्भात आहे, रासायनिक अपक्षयाशी संबंधित आहे. म्हणजे आपल्याकडे जे काही केमिकल वेदरिंग आहे तर त्याच्याबद्दल या क्वेश्चन मध्ये विचारलंय. केमिकल वेदरिंग म्हणजे हवेमधली असणारी आर्द्रता किंवा खडकांमधून ज्या वेळेला ते पाणी पावसाचं झिरपतं तर त्याच्या पावसाच्या पाण्यासोबत किंवा आर्द्रतेसोबत त्या खडकामध्ये असणाऱ्या मिनरलची जी काही त्याच्यासोबत अभिक्रिया होते तर त्याला आपण म्हणतो रासायनिक अपक्षय, यामध्ये त्याला म्हणतो. मग त्याच्यामध्ये कार्बोनेशन येतं, त्याच्यानंतरनं ऑक्सिडेशन येतं, त्याच्यानंतरनं जलीकरण सुद्धा त्याच्यामध्ये येताना आपल्याला बघायला मिळतं. परंतु जर तुम्ही साल्ट वेदरिंग जर तुम्ही बघितलं तर हे त्याच्यामध्ये येत नाही. साल्ट वेदरिंग जनरली तुम्ही कुठे होताना बघायला मिळतं तर जिथं उष्ण आणि कोरडे भाग आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या ठिकाणचा वाळवंटीकरण झालेला भाग आहे, वाळवंटीकरण, तर त्या वाळवंटीकरणामध्ये आपल्याला हे प्रक्रिया होताना बघायला मिळते, म्हणजे त्या ठिकाणचे खडक या पद्धतीने होतात आणि वाळवंटीकरण होत असताना त्या ठिकाणी होतं. म्हणून हे जनरली जो प्रकार आहे तर तो कायिक वेदरिंगचा आहे. म्हणजे क्षारीय अपक्षय हा कशाचा आहे तर कायिक अपक्षय, कायिकचा प्रकार आहे तो, कायिक विदरणचा. सो हा ऑप्शन याच्यामध्ये इलिमिनेट करा, ड पर्याय असणार नाही. सो पर्याय क्रमांक काय सांगा, 3 हा पर्याय क्रमांक त्याच्यामध्ये काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर पुढचा बघा. क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी पृथ्वीच्या अंतरंग भागातील खडक वितळून जो प्रवाही पदार्थ तयार होतो त्याला लाव्हा म्हणतात. भूपृष्ठावर आलेल्या द्रवरूप पदार्थास मॅग्मा म्हणतात. क्वेश्चन मध्ये एकदम बेसिक विचारलंय. फॉर एक्झाम्पल हा अर्थ क्रस्ट आहे, या ठिकाणावरनं लाव्हा रसाचा काय झालाय, उद्रेक झालाय असं त्याचं म्हणणं आहे. जो हा उद्रेक होतोय, फॉर एक्झाम्पल हा लाव्हा रस आहे, म्हणजे हे भूपृष्ठ आहे आणि या भूपृष्ठामध्ये लाव्हा रस या ठिकाणावरनं येतं. सो हे जे काही पॉइंट आहे तर त्याला काय म्हटलं जातं, आणि लाव्हा रस ज्या ठिकाणी असतो म्हणजे हा मॅग्मा आहे, मॅग्मा हा आहे, हा कोणता आहे, मॅग्मा आहे. आणि मॅग्मा कुठे आपण बघितलं होतं, दुर्बल आवरणामध्ये, आणि हा कोणता आहे तुमचा, लाव्हा रस आहे, लाव्हा रस आहे.
म्हणजे याला शिलारस पण तुम्ही म्हणू शकता. सो ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी पृथ्वीच्या अंतर्गत भागातील खडक वितळून प्रवाही पदार्थ तयार होतात, त्याला लाव्हा म्हणतात. त्याला लाव्हा नाही म्हणत तर त्याला काय म्हणतात, मॅग्मा म्हणतात. म्हणजे हा भाग काय, मॅग्मा. याच्याबद्दल पहिलं स्टेटमेंट बोलतंय तर ते चुकीचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट चुकीचं आहे. सेकंड स्टेटमेंट, द्रवरूप पदार्थ जो भूपृष्ठावरती आलाय, म्हणजे इथे जो आलेला पदार्थ आहे ना, हा वाला पदार्थ किंवा या ठिकाणी साचलेला जो पदार्थ आहे त्याला काय म्हणतो आपण, लाव्हारस म्हणतात. तर हा इथे त्याने म्हटलंय मॅग्मा म्हणतात. सो हे सुद्धा काय या ठिकाणी चुकीचं आहे. क्लिअर? ओके. सो बोथ स्टेटमेंट आर चूक, दोन्ही चूक. पर्याय क्रमांक 4. क्लिअर झालं? ओके, पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, क्वेश्चन मध्ये विचारलेले जोड्या लावायला विचारलेले. तुम्ही त्याच्यावरती बघू शकता जोड्या लावायला. सिंपल टर्म मध्ये तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं, राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान. जर तुम्हाला माहिती असेल दुधवा राष्ट्रीय उद्यान, तर ते उत्तर प्रदेश मध्ये आहे. सो ड च 2 उत्तर कुठे येते बघा, या ठिकाणी. सो आन्सर नंबर 3 हे तुम्हाला सांगता येईल त्याच्यामध्ये. दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अरल समुद्र कोणत्या 2 देशांदरम्यान आहे? अरल समुद्र जर तुम्ही बघितलं, त्याचं जर लोकेशन थोडंसं बघितलं तर कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान जे आहे तर त्याच्या दरम्यान आहे. म्हणजे कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या बॉर्डरवरती तो आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्ण हा तुमचा देश जर तुम्ही बघितला, या ठिकाणी हे आहे असा देश, ही सीमारेषा पकडून चला. इथे कझाकिस्तान आहे, कझाकिस्तान या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी कोणता आहे, उझबेकिस्तान आहे. सो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर याच्या दरम्यान काय आहे तुमचा, अरल समुद्र आहे. सो ते त्याच्यामध्ये लक्षात राहू द्या. सो फर्स्ट वॉज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन, कर्नाटकातील खालील अभयारण्य उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा. नॉर्थकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे, म्हणजे नॉर्थ कडनं दक्षिणेकडे यायचंय. म्हणजे तुम्हाला सुरुवात करताना या ठिकाणावरून सुरुवात करायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला यायचंय. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं उत्तरेकडून दक्षिणेकडे जर लावायचं झालं तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 जो आहे तर तो योग्य आहे क्वेश्चन मध्ये. पर्याय क्रमांक 2 पहिलं दांडेल येईल, दांडेल नंतरनं शरावती अभयारण्य येईल, शरावती नंतरनं तुम्ही जर बघितलं तर बानेरघट्टा येतं आणि बानेरघट्टानंतर नागरहोल येतं. त्याच्यासाठी तुमच्याकडे मॅप असणं अपेक्षित आहे. मॅपवरती तुम्ही त्याच्यावरती थोडंसं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ते. नेक्स्ट पुढचा मुद्दा, खालीलपैकी कोणत्या घटकांचा तापमान वितरणावर प्रभाव असतो? टेम्परेचरच्या वरती कशाचा परिणाम प्रभाव आपल्याला बघायला मिळतो? टेम्परेचर जर बघितलं तर पहिल्यांदा तुम्ही विषुववृत्तावरती बघितलं आणि ध्रुवावरती बघितलं तर सूर्यांची किरणं वगैरे जी पडतात तर त्याच्यामुळे परिणाम होतो. दुसरा अक्षवृत्तच त्याला आपण म्हणतो, म्हणजे ज्या रेषा मारलेल्या आहेत तर इथे आपण जर बघितलं तर अक्षवृत्तामुळे परिणाम होतो. उंची आपण बघितलं, जर उंच भाग असेल आणि खालचा भाग जर खाली तळाकडे असेल तर त्याचा सुद्धा परिणाम होईल. प्रदेशाच्या उंचीचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम होईल. समुद्राच्या भूपृष्ठापासूनचा अंतर, लँड ब्रिज, सी ब्रिज आपण बघितलं. वारे आपण जर बघितलं तर उष्ण भागाकडनं वारे जर थंड भूमीकडे वाहत असतील किंवा थंड भूमीकडनं उष्ण भूमीकडे वाहत असेल. उताराचं स्वरूप, ज्याच्यावरती सनरेज पडत असताना एकतर लंबाकार पडतील किंवा 90 डिग्रीमध्ये पडतील. सो सागरी प्रवाह, उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह हे सगळे याच्यामध्ये येतील. सो ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट क्वेश्चन, शुष्क जमिनीचा रंग लाल ते तपकिरी दरम्यान असतो. दॅट इज ट्रू. ड्राय सॉइल, एरिड सॉइल आपण त्याला म्हणतो. उच्च तापमान व वेगाने वाहणारे बाष्पीभवनामुळे याच्यातील बाष्प आणि ह्युमस यांची कमतरता असते. बाष्पाची कमतरता असणारे ही कोणती सॉइल आहे? शुष्क, म्हणजे एरिड सॉइल आहे, ड्राय सॉइल आहे. ब पण बरोबर येईल याच्यामध्ये. या मृदेमध्ये नायट्रोजनची कमतरता आणि फॉस्फेटचे प्रमाण साधारण असते. दॅट इज ऑल्सो ट्रू. अ ब क कुठे उत्तरामध्ये सापडतंय का बघूयात. अ ब क याच्यामध्ये सापडतंय का बघा. ही मृदा राजस्थानमध्ये पूर्व भागात आढळते. नाही, ड्राय सॉइल राजस्थानच्या पूर्व भागामध्ये आढळणार नाही. ड्राय सॉइल जर तुम्ही बघितलं तर वेस्टर्न पार्ट म्हणजे पश्चिम, म्हणजे रन ऑफ कच्छ कुठे आहे? पश्चिम भागामध्ये आढळणार ना, पश्चिम भाग याच्यामध्ये आढळणार. सो पश्चिम भागामध्ये आढळणार. सो ड इलिमिनेट करा. ड इलिमिनेट झालं तर हा पर्याय इलिमिनेट होईल. या ठिकाणी हा एक पर्याय इलिमिनेट होईल आणि हा पण पर्याय इलिमिनेट होईल. सो आन्सर फर्स्ट वॉज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघितला तर मोलेसिस बेसिन असे कोणत्या राज्याला म्हणतात? सो मोलेसिस बेसिन जे आहे तर ते मिझोराम राज्याला म्हटलं जातं.
मोलॅसिस बेसिन. आता मोलॅसिस म्हणजे काय? मिझोराम याला अजून एक नावाने ओळखलं जातं. ऑल्सो मिझोराम इज ऑल्सो नोन ॲज अ लँड ऑफ रोलिंग माउंटन. रोलिंग म्हणजे काय? एकदम अशी माउंटनच्या रांगा आहेत एकदम अशा. क्लिअर? सो मोलॅसिस बेसिन म्हणजे काय? तर लेट्स सपोज ह्या ज्या काही माउंटन रेंजेस आहे तर या ठिकाणी तो जो काही भाग आहे या ठिकाणी सेडिमेंटेशन साचतंय. या रांगांच्या मध्ये जो भाग साचलेला आहे इथे काय झालेलं आहे? जमीनमध्ये वरच्या माउंटेनवरनं आलेले मटेरियल साचत आहेत. तर त्या मटेरियलला आपण काय म्हणतो? मोलॅसिस बेसिन म्हटलं जातं. याला म्हटलं जातं, हे जे बेसिनचा भाग आहे म्हणजे हा वाला भाग, त्याला मोलॅसिस बेसिन म्हटलं जातं. नेक्स्ट पुढचा मुद्दा. नेक्स्ट क्वेश्चन. ट्रोपोस्फिअर म्हणजे तपांबरामध्ये जसं जसे उंच जावे तसे तसे तापमान कमी होत जाते. एकदम करेक्ट आहे हे स्टेटमेंट. बरोबर आहे. 33 नंबर क्वेश्चन बघा. तपांबरामध्ये म्हणजे खालचा थर, मी डायग्राम तुम्हाला सांगितलेली होती. डायग्राम मध्ये मी काय म्हटलेलं होतं की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल पृथ्वीच्या भूपृष्ठापासून मध्यांबरापर्यंत तुम्ही जावेला जाता तर टेम्परेचरमध्ये कसा परिणाम होतो ते बघा. टेम्परेचर कमी होत गेलं, स्ट्रेट वाढलं, स्ट्रेट राहिलं, परत कमी होत गेलं आणि इथून पुढे एकदम वाढलं. ही जी कहाणी आहे तर ती मध्यांबरापर्यंत आहे. मध्यांबर हा जो थर आहे तिथपर्यंत टेम्परेचर काय होत जातं? कमी होत जातं. परंतु तिथून पुढे जर तुम्ही गेला तर एकदम टेम्परेचर काय होताना बघायला मिळतं? वाढताना बघायला मिळतं. मग तपांबरामध्ये कमीच झालेलं आहे ना. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा पर्याय काय आहे? याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर काय आहे? करेक्ट आहे. सेकंड नंबरचा पर्याय जर तुम्ही बघितला तर तो पण काय आहे? तो बघा काय म्हणतोय? स्थितांबरामध्ये जसं जसे उंच जावे तसे तापमानात वाढ होत जाते. दॅट इज ऑल्सो ट्रू. मध्यांबरामध्ये या थरामध्ये जसजसे उंच जावे तसे तसे तापमान कमी होते आणि उष्मांबरामध्ये परत वाढत जाते. म्हणजे झिगझॅग लाईन आपण बघितली होती. झिगझॅग लाईन म्हणजे काय बघितलं होतं आपण? पहिल्यांदा कमी, थोडंसं स्थिर, त्याच्यानंतरनं कमी, थोडंसं स्थिर, त्याच्यानंतरनं कमी, थोडंसं स्थिर, त्याच्यानंतरनं परत वाढ. क्लिअर आहे का? म्हणजे हे सगळे स्टेटमेंट काय झाले याच्यामधले? बरोबर झाले. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन. वहन वातावरणातील खालच्या थरास उष्ण बनवण्याचे महत्वाचे आहे. म्हणजे उष्णतेचं वहन जे काही होतं तर ते वेगवेगळ्या प्रक्रियाने होते. त्याच्यामध्ये 3 प्रक्रिया आहेत. एक आहे कंडक्शन, दुसरं आहे कन्व्हेक्शन. कंडक्शन म्हणजे काय? ज्या वेळेला उष्णता हॉट बॉडीकडनं कोल्ड बॉडीकडे वाहते, हॉट कडनं कुठे वाहतीये? कोल्ड कडे वाहतीये, तर त्या प्रकाराला म्हटलं जातं काय? कंडक्शन. दुसरं असतं कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन मध्ये काय असतं? उष्णते. कन्व्हेक्शन म्हणजे काय? अशी वर आणि खाली मुवमेंट होणं, याला म्हटलं जातं कन्व्हेक्शन. आणि दुसरी असते ऍडव्हेक्शन. ऍडव्हेक्शन प्रक्रिया काय असते? तर त्याच्यामध्ये हवेची जी मुवमेंट असते तर ती क्षितिज समांतर असते, याला काय म्हटलं जातं? ऍडव्हेक्शन. एनसीईआरटी जर वाचलेले असतील तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे, ऍडव्हेक्शन म्हटलं जातं. आता लक्षात राहू द्या, याच्यामध्ये जर स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे कन्व्हेक्शन मुळे ऊर्जेचे वहन स्थितांबरापर्यंत करता येते. नाही, हे चुकीचं आहे. स्थितांबर नाही तर फक्त आणि फक्त कुठपर्यंत? तपांबर. तपांबर. ट्रोपोस्फिअर इथं पाहिजे. सो हा ऑप्शन काय झाला? चुकीचा आहे. अ बरोबर आहे, ब चूक आहे. सो या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. अचूक विधान नाही. कोणते अचूक विधान नाही असं तुम्हाला विचारलंय? अचूक विधान कोणतं नाही? खडकांवरील खडकांपेक्षा समुद्र पातळीतील खडकांचे वय अधिक आहे. लक्षात राहू द्या, ओशियन फ्लोअर जे आहेत तर ते तुमचे नवीन आहेत, म्हणजे यंग आहेत. आणि तुमचे कॉन्टिनेंट जे फ्लोअर आहेत तर ते काय आहेत? तुमचे ओल्ड असं म्हटलं जातं. ओशियन फ्लोअर यंग काय? तर ड्यू टू द प्रोसेस ऑफ सबडक्शन, म्हणजे ते खाली खचत जात आहेत सबडक्शन या क्रियेमुळे, त्याच्यामुळे ओशियन फ्लोअर यंग आहे. हे स्टेटमेंट येतलं काय झालं? रॉंग झालं. आणि या ठिकाणी हिमालयावरील खडकांचे वय अरवली पर्वताच्या खडकांच्या वयापेक्षा काय म्हणता येते? कमी आहे असं आपण म्हणतोय. कमी आहे. सो हे सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. अरवली हे सगळ्यात जास्त जुना पर्वत आहे, त्याच्यामुळे एकही नाही याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर मध्ये बघा, कर्कवृत्ता हे खालीलपैकी कोणत्या राज्यातून जातं? 8 राज्यांमधून जातं. सिंपल टर्म मध्ये बघितलं तर 8 राज्य. 8 राज्य कोणती आहेत? गुजरात आहे, गुजरात नंतरनं राजस्थान आहे, राजस्थान नंतरनं MP आहे, MP नंतरनं झारखंड आहे, झारखंडच्या आधी छत्तीसगड तुम्हाला सांगता येईल, छत्तीसगड नंतरनं झारखंड, त्याच्यानंतरनं वेस्ट बेंगॉल,
वेस्ट बेंगॉल नंतर त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमधून 1 2 3 4 5 6 7 8 सो याच्यामधून जातं. सो याच्यामध्ये जर आन्सर बघितलं तर काय सांगता येईल, फक्त अ ब क आणि एफ हे याच्यामध्ये सांगता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न जो आहे तर तो हिमोड बद्दल विचारलाय. कारेवा हा जमीन प्रकार हिमालयातील नद्यांनी आणलेल्या हिमोड मधील गाळापासून बनलेला आहे. यामध्ये केशर शेती केली जाते. दॅट इज ट्रू. केशरची शेती याच्यामध्ये केली जाते. सो याच्यामध्ये दोन्हीही बरोबर. बोथ द स्टेटमेंट आर ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघा. पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, अचूक विधान कोणते नाही ते ओळखा. अचूक विधान म्हणजे अचूक विधान कोणते नाही. अचूक म्हणजे बरोबर, बरोबर कोणतं नाही ते ओळखायचं आहे. म्हणजे सिंपल टर्म मध्ये रॉंग स्टेटमेंट तुम्हाला ओळखायचं आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आरवली बद्दल विचारलेलं आहे. आरवली अहमदाबाद पासून तर साधारणपणे दिल्लीपर्यंत विस्तार आहे. आणि गुरु शिखर जे आहे तर ते आरवली रांगेमधलं सर्वात उंच शिखर आहे, ते दक्षिणेला आहे. मग दक्षिणेला जर सर्वात उंच शिखर असेल तर पर्वताची उंची ही दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होत जाईल. उंची जी आहे तर ती दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होत जाईल, उत्तरेकडून दक्षिणेकडे नाही. म्हणजे हे स्टेटमेंट काय झालं, चुकीचं झालं. क्लिअर आहे. म्हणजे ब स्टेटमेंट चुकीचं आहे. ब उत्तरामध्ये कुठे कुठे आहे, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. सो हे दोन पर्याय आपण इलिमिनेट करूयात. मग ड बघा, ड साबरमती वाहते. साबरमती उत्तरेला नाही आहे तर या ठिकाणी साबरमती रिव्हर आहे दक्षिणेला. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर हे पण काय चुकीचं आहे. म्हणजे अ आणि ब आणि ड आन्सर काय याच्यामध्ये चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे, कन्व्हर्जन बाउंड्री ही विनाशात्मक सीमा यावर काही वाक्य दिली आहेत, ती अचूक ओळखा. याच्यामध्ये जर तुम्ही प्रामुख्याने बघितलं, कन्व्हर्जंट म्हणजे दोन भूपट्ट एकत्र येणं, समोरासमोर येणं, याला आपण कन्व्हर्जन बाउंड्रीज म्हणतो. म्हणजे ही अशी मुवमेंट असते दोन भूपट्टांची. हा ए भूपट्ट आणि हा बी भूपट्ट. जो ज्याचा थर मोठा असेल तो वरती राहील, ज्याचा थर खाली लहान असेल जाडी तो त्याच्या खाली जाईल. म्हणजे याला सबडक्शन होणं म्हटलं जातं. सबडक्शन म्हणजे ही प्रोसेस. ओके. सो याच्याबद्दल विचारलेलं आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पर्याय क्रमांक जर तुम्ही क बघितला, क, तर हा पर्याय क्रमांक काय आहे, चुकीचा आहे. पर्याय क्रमांक च. या एकत्र येणारे दोन्ही भूखंड असतील तर तेथे ज्वालामुखीचे पर्वत निर्माण होतील. ज्वालामुखीचे पर्वत निर्माण होण्याचा याच्यामध्ये काही संबंध येत नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये विचारलेलं कोणतं आहे, अचूक म्हणजे बरोबर. सो अ आणि ब बरोबर याच्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 नंबर काय आहे याच्यामध्ये बरोबर आहे. पुढचा प्रश्न जर तुम्ही बघितलं तर पुढचा प्रश्न याच्यामध्ये आहे, योग्य जोड्या लावायच्या तुम्हाला. जोड्या लावायच्यात. याच्यामध्ये जर उत्तर बघितलं तर उत्तर पर्याय क्रमांक 1 हे याच्यामध्ये बरोबर आहे. अंदमानामधली तुम्हाला ट्राईब्स विचारलेल्या आहेत. तर तुम्ही जर बघितलं तर उत्तर अंदमानमध्ये ग्रेट अमन दिवस नावाची ट्राईब आहे. मध्य अंदमानमध्ये जारवा नावाची ट्राईब आहे. आणि दक्षिण अंदमान जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ओंगेज आहे. आणि ग्रेट निकोबारमध्ये शोम्पेन ही नावाची ट्राईब त्याच्यामध्ये बघायला मिळते. त्याच्यानंतर पुढे पुढचा प्रश्न याच्यामध्ये आहे, विधानांचा विचार करा आणि अयोग्य विधाने ओळखा. अयोग्य रॉंग स्टेटमेंट तुम्हाला ओळखायचं आहे. स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे, पृथ्वीवर वातावरण निर्मितीच्या काळात वायू निष्कासन प्रक्रियेद्वारे वेगवेगळे वायू बाहेर फेकले गेले. वेगवेगळे वायू काय केले गेले, बाहेर फेकले गेले. दॅट इज ट्रू. आणि सुरुवातीच्या काळात वातावरणात हायड्रोजन आणि हेलियम सौर वाऱ्यामुळे पृथ्वीवर प्रस्थापित झाले. दॅट इज ऑल्सो रॉंग. सो हे चुकीचं आहे. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सेकंड नंबरचा ऑप्शन आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन काय विचारलेला आहे, अंतर्गत गाभ्याचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अप्रत्यक्ष स्रोतांचा उपयोग होतो. 2 प्रकारे आपल्याला माहिती मिळते गाभ्याची. एक तर जे काही अवशेष असतील त्याचा अभ्यास केला आपण तर, फॉर एक्झाम्पल ज्वालामुखीतनं काहीतरी मिळालं आपल्याला, भूकंप लहरी आहे त्याच्यातनं काहीतरी मिळालं. मग याचं वर्गीकरण 2 गटांमध्ये केलेलं आहे. एक म्हणजे केलेलं आहे प्रत्यक्ष स्रोत आणि दुसरे केलेले आहेत अप्रत्यक्ष स्रोत. अप्रत्यक्ष स्रोतांमध्ये कोणकोणते येतात
टेम्परेचर येतं, प्रेशर येतं, त्याच्यानंतर सिस्मिक वेव्ह म्हणजे भूकंप लहरी येतात, त्याच्यानंतर मेटिओराइट्स म्हणजे जे काही उल्का आहेत तर त्या येतात, आणि ग्रॅव्हिटेशन्स ते त्याच्यामध्ये येतं, आणि मॅग्नेटिक फील्ड हे त्याच्यामध्ये येतं. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काय काय येतंय, तर गुरुत्वातील फरक येतो याच्यामध्ये, उल्कापात हा त्याच्यामध्ये आहे, भूकंप लहरी आहे, हे कशाचे आहेत, अप्रत्यक्ष स्रोत आहेत. आणि हे जर तुम्ही बघितले तर हे कोणते आहेत, प्रत्यक्ष स्रोत आहेत. हे कोणते आहेत, प्रत्यक्ष स्रोत आहेत. क्लिअर झालं. सो अ, ब आणि क हे याच्यामध्ये उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट पुढे जाऊयात थोडंसं. पृथ्वीच्या 105 ते 145 पर्यंतच्या अंतर्गत भागास कोणत्या लहरींसाठी छायेचा प्रदेश, शॅडो झोन आपण याला म्हणतो. सो हा जर झोन बघितला तर तो दोन्ही याच्यासाठी आहे, म्हणजे इथून भूकंप लहरी काय होत नाही, पास होत नाही असं आपण त्याला म्हणतो. क्लिअर आहे. इथून भूकंप लहरी ज्या आहेत तर त्या काय होत नाही, पास होत नाही, म्हणजे शॅडो झोन आहे. म्हणजे शॅडो झोन हा प्रायमरी वेव्ह आणि सेकंडरी वेव्ह याच्यासाठी पण आहे. फक्त इथं एवढंच राहू द्या की सेकंडरी वेव्हचा जो शॅडो झोन आहे तर तो काय आहे, जास्त आहे. याचा शॅडो झोन काय असतो, जास्त असतो. म्हणजे जवळपास पृथ्वीच्या 40% भूकवचापर्यंत हा शॅडो झोन असतो त्याचा. इथे फक्त लक्षात राहू द्या, प्रायमरीचा जास्त की सेकंडरीचा, तर सेकंडरी वेव्हचा लहरींसाठीचा जो छायेचा प्रदेश आहे तर तो काय जास्त आहे याच्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. नदीच्या क्षरणकार्यामुळे दरी, रांजण, खळगे, धावत्या यांची निर्मिती होते. नागमोडी वळणांची निर्मिती ही नदीच्या आतील भागाच्या क्षरणामुळे व बाहेरील भागाच्या निक्षेपणामुळे होते. चुकीचं वाक्य नाही असं तुम्हाला विचारलंय. चुकीचं वाक्य कोणतं नाही ते तुम्हाला विचारलंय. सो दोन्ही वाक्य स्टेटमेंट काय आहेत, करेक्ट आहेत. मी फक्त तुम्हाला याच्यामधलं हे जे सेकंड स्टेटमेंट आहे ते शिकवतो. मिएंडर्स आपण त्याला म्हणतो. मिएंडर्स म्हणजे हे बघा, हे असं असतं, किंवा इकडे दाखवतो. मिएंडर्स काय असतं तर बघा, मिएंडर्स म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल बघा, ही नदी वाहतीये तुमची, ओके. आता याच्यामध्ये काय होतं, जनरली हा प्रवाह ज्या वेळेला वाहत असतो तर या प्रवाहाची जर तुम्ही व्यवस्थित डायरेक्शन जर तुम्ही विचारात घेतली तर ही डायरेक्शन कशी असते, तर या पद्धतीने ही डायरेक्शन असते. त्याच्यामुळे इथल्या भागाचं काय होतं, हा जो भाग आहे तर इथल्या भागाचं घर्षण होतं. हा भाग जो आहे तर याचं काय झालं, खनन झालं. आपण असं म्हणूयात, घर्षण म्हणण्यापेक्षा याला मी काय म्हणतो, इरोजन होतं म्हणणं. इरोजन म्हणजे खनन झालं. आणि हा जो काही भाग आहे तर तो कुठे डिपॉझिट होतो, तर या ठिकाणी डिपॉझिट होतो. म्हणजे या भागामध्ये त्याचं काय झालंय, डिपॉझिशन झालंय. क्लिअर आहे का. सो हे जे काही प्रकार आहे तर त्याला सिंपल टर्म मध्ये आपण काय म्हणतो, मिएंडर्सची निर्मिती झाली असं आपण म्हणतो या ठिकाणी. हे काय तयार झालं तुमच्या इथे, सो मिएंडर्स तयार झालं. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, लक्षात आलंय मिएंडर्सची निर्मिती कशी होईल. ओके, सो म्हणजे या ठिकाणी निक्षेपण झालं. हे जे भाग आहे तर इथे निक्षेपण झालं म्हणजे डिपॉझिशन झालं. आता हाच भाग जर कट झाला आणि हिने प्रवाह बदलला नदीने, लेट्स से सपोज असा प्रवाह आहे, नंतर ना असा प्रवाह जर तिने तयार केला, इथपासून अशी नदी परत स्ट्रेट व्हायला लागली, म्हणजे हा भाग याच्यापासून कट होणार. याला ऑक्सबो लेक म्हटलं जातं, ऑक्सबो लेक. चलो पुढे जाऊयात, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला उत्तर कळालं असेल. नेक्स्ट क्वेश्चन. जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला. सिंपल टर्म मध्ये ऋतू दिलेले आहेत. आता सप्टेंबर ऑक्टोबर चाललाय आपला महिना, तर ऋतू कोणता आहे, मोसम एकदम मस्ताना असतो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये. सो जो मस्ताना मोसम आहे तो कोणत्या याच्यामध्ये असतो, तर शरद ऋतूमध्ये असतो. क चं 4 उत्तर कुठे आहे ते बघा. सो या ठिकाणी उत्तर आहे 4. सो या ठिकाणी बघा आन्सर नंबर काय येईल या प्रश्नाचं, तर आन्सर नंबर याच्यामध्ये येईल, तुम्हाला काय सांगता येईल, 4 नंबरचा आन्सर सांगता येईल. त्याच्यानंतर ना पुढे बाकीचे तुम्ही लावून घेताल जोड्या. नेक्स्ट क्वेश्चन. कोणते विधान बरोबर नाही. पूर्व आवर्तांमुळे भारतात पंजाबमध्ये पाऊस पडतो. पूर्व नाही रे, पश्चिम, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आपण त्याला म्हणतो. ईस्टर्न नाही म्हणत आपण, काय म्हणतो, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आपण त्याला म्हणतो. हे तर चुकीचं झालं मग. आणि हा रब्बीसाठी उपयोगी असतो, दॅट इज ट्रू. मग याच्यामध्ये कोणतं बरोबर नाही असं तुम्हाला विचारलेलं होतं. बरोबर नाही. सो कोणतं बरोबर नाही, फक्त अ बरोबर नाही. क्लिअर आहे, फक्त अ बरोबर नाही. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलंय अयोग्य विधान निवडा, रॉंग स्टेटमेंट निवडायला सांगितलं.
महासागर तळ हे खंडीय प्रदेशापेक्षा जुने आहेत. महासागर तळ हे जुने नाहीत. मी मगाच बोललो की खंड जे आहेत तर ते जुने आहेत आणि महासागरीय तळ जे आहेत तर ते काय आहेत, नवीन आहेत. खंडांची निर्मिती आधी असं आपण म्हणतो आणि मग महासागर तळ. परंतु जनरली आपण फिगरनुसार बघितलं तर ते महासागरीय तळ आपल्याला वाटतं, तसं नाही आहे. महासागरांची निर्मिती काय आहे, नंतरची आहे. तळांची निर्मिती नंतरची आणि खंडीय तळ काय आहेत, नवीन आहेत. महासागरांचे तळ हे नवीन आहेत असं आपण का म्हणतो, सी फ्लोअर जे आहेत तर ते यंग आहेत असं आपण म्हणतो, कारण की सबडक्शनची प्रोसेस आहे त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, यंग आहे म्हटलं जातं. म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. जिग्स ऑफ फीट म्हणजे काय, जी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की इकडचा खंड आणि इकडचा खंड, दोन खंड जर तुम्ही बरोबर जोडले तर त्याच्यामध्ये जी फळी निर्माण होते, म्हणजे लेट्स से सपोज इथे समजत नसेल तर जिग्स ऑफ फीट म्हणजे काय, तुम्ही फॉर एक्झाम्पल अटलांटिक ओशन बघा. अटलांटिक ओशनच्या बाजूला इकडे आपण म्हणूयात दक्षिण अमेरिका आहे, ओके, आणि या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी आहे आफ्रिका. तर याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जिग्स ऑफ फीट म्हणजे काय की हा जो काही जमिनीचा, हा जो काही किनारपट्टीचा भाग आहे, हे किनारपट्टीचे भाग जर एकमेकांना जोडले तर ते एकमेकांमध्ये काय होतात, फिट बसतात. म्हणजे हा भाग जर असा जोडला याच्यामध्ये तर हे भाग काय होत आहेत, एकदम फिट बसत आहेत. ती याला म्हटलं गेलेलं आहे जिग्स ऑफ फीट. सो त्याच्याशी संबंधातलं येते. सो इथे काही त्याचा संबंध येत नाही. क्लिअर आहे. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं अयोग्य विधान कोणतं आहे तर याच्यामध्ये अ आणि ब हे विधान, दोन विधानं काय चुकीची आहे. हे तर बरोबर आहे तिसरं. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चन्स मध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे पुढे दिलेल्या जोड्यांमधून अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी म्हणजे मेजर प्लेट आणि मायनर प्लेट आहेत. 7 महत्वाच्या भूपट्ट आहेत आपल्याकडे आणि बाकीचे मायनर प्लेट्स आहेत. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कोकास प्लेट जी आहे तर ती अलास्का मध्ये नाही आहे. तर कोकास प्लेट कुठपासून आहे, मग सेंट्रल अमेरिका टू पॅसिफिक असं तिचा विस्तार आहे. सेंट्रल अमेरिका ते पॅसिफिक पर्यंत त्याचा विस्तार आहे. सो ही चुकीची जोडी आहे, अपर्याय चुकीचा आहे. सो पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी मैदानाबद्दल विचारले. जोडी लावत असताना आधीच शिकवतो मग पुढे जाऊयात. या ठिकाणी जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल हा तुमचा जमिनीचा भाग आहे तुमचा. या ठिकाणावरून हा तुमचा हिमालय वगैरे म्हणूयात. यावरनं ज्या वेळेला नदी वाहते तर नदी त्यांच्यासोबत आणलेलं जे काही डिपॉझिट आहेत तर या ठिकाणी डिपॉझिट करतात. याच्या पुढे जर तुम्ही गेला तर हा जो काही भाग आहे तर तो तराईचा प्रदेश आपण याला म्हणतो. म्हणजे हा भाग जर तुम्ही बघितला तर हा कोणता आहे, तराईचा प्रदेश आहे. म्हणजे या ठिकाणी दलदलयुक्त जमीन या ठिकाणी निर्माण झाली. आणि याच्या दलदलयुक्त जमिनीच्या थोडंसं पुढे गेला तर या ठिकाणी लेट्स से सपोज तुमची नदी आहे आता, आणि ही नदी या ठिकाणी वाहते. आता ही नदी वाहत असताना ज्या वेळेला वाहतीये तर या ठिकाणी 2 तट असतील. एक पहिला तट असेल हा नवीन वाला तट, हा जो तट आहे तर यात हा वाला तट. सो हा जो नवीन वाला तट आहे तर याला काय म्हटलं जातं तर खादर म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, खादर म्हटलं जातं. त्याच्यानंतर ना आपण म्हटलं की हा वाला जो पार्ट आहे या ठिकाणचा तर याला काय म्हटलं जातं, तराईचा प्रदेश म्हटलं जातं. तराईचा प्रदेश म्हटलं जातं. मग जे जुनं निक्षेपण झालेलं आहे, जुनं जे काही गाळाचं निक्षेपण आहे नदीच्या तर त्याला म्हटलं जातं भांगर म्हटलं जातं. म्हणजे हा भांगर म्हणजे कोणता भाग तर भांगर म्हणजे हा वाला भाग. हा जो काही भाग आहे तो काय भांगर आहे. आणि या ठिकाणचा जो भाग आहे तर त्याला काय म्हटलं जातं, भाबर. भाबर याला म्हटलं जातं. क्लिअर आहे इथपर्यंत. सो आता क्वेश्चन्स कडे जाऊयात. मग क्वेश्चन मध्ये काय विचारलंय ते बघा. या ठिकाणी बघा भाबर आणि भांगर. तराई म्हणजे सिंपल टर्म मध्ये म्हटलं होतं दलदलीचा प्रदेश, त्याच्यावरूनच जाऊयात ना आपण डायरेक्टली. ड चं उत्तर 3 पाहिजे. ड चं उत्तर सगळ्या ठिकाणी 3 दिलंय. मग पुढे जाऊयात. खादर आपण बघितलेलं होतं. खादर. खादर म्हणजे काय, नवीन ना, नवीन 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 जो भाग आहे, नवीन गाळाचं मैदान म्हणजे खादर. सो अ चं उत्तर 4, अ चं उत्तर 4 एकाच ठिकाणी. सो आन्सर नंबर काय सांगता येईल, 3 नंबरचा आन्सर तुम्हाला याच्यामध्ये देता येईल. पुढे जाऊयात. पुढचा भाग बघा. उष्णकटिबंधीय सदाहरित वनांबद्दल विचारलेलं आहे. याच्यामध्ये जर बघितलं ना तर बेसिकली फक्त पर्याय क्रमांक 1 बघा. इथे 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस लागतो.
उष्णकटिबंधीय वनांना. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. ते जर स्टेटमेंट चुकीचं असेल तर ब क ड हे स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहेत. सो आन्सर क्रमांक 3 हे याच्यामध्ये बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, याच्यामध्ये तुम्हाला जोड्या लावायला विचार. कोळशाच्या कार्बन कंटेंट नुसार त्याची क्वालिटी ठरते. सगळ्यात निकृष्ट दर्जा कोणता आहे, पीठ आहे. जर पीठ निकृष्ट दर्जाचं आहे तर सिंपल टर्म मध्ये कार्बनचं प्रमाण सगळ्यात कमी कशामध्ये असेल तर पीठ मध्ये असेल. मग लावून घ्या जोडी. पीठ सगळ्यात डचं एक उत्तर कुठं आहे, इथं एक आहे आणि इथं एक आहे. सो हे दोन पर्याय पहिल्यांदा इलिमिनेट करा. मग आणि सगळ्यात चांगल्या प्रकारचा क्वालिटीचा अँथ्रासाइट आहे. सो अँथ्रासाइट मध्ये सगळ्यात जास्त आहे. अचं 2 उत्तर कुठे आहे, तर अचं उत्तर 2 या ठिकाणी आहे. बरोबर आहे का, म्हणजे दोन्ही ठिकाणी काय आहे, अचं उत्तर आपल्याला सापडतं अँथ्रासाइट. आणि त्याच्यानंतर ना मग तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये बिटमिनस कोल जो आहे तर त्याच्यामध्ये 2 नंबरला तुम्ही बघा. सो हे बिटमिनस. सो बचं उत्तर 4, बचं उत्तर 4 जर तुम्ही बघितलं या ठिकाणी. सो आन्सर क्रमांक 3 हे याच्यामध्ये देता येईल. क्लिअर आहे. त्याच्यानंतर ना पुढचा क्वेश्चन काय आहे तो बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता सूर्याभोवती फिरत असताना 2 कन्सेप्ट आहे. एक म्हणजे अपसूर्य आणि दुसरी आहे उपसूर्य. लक्षात घ्या, अपसूर्य कशाला म्हणायचं आणि उपसूर्य कशाला म्हणायचं. अपसूर्य म्हणजे काय, ज्या वेळेला जवळ जाते पृथ्वी, ज्या वेळेला सूर्याच्या काय असते, जवळ असते, तर त्याला म्हटलं तर उपसूर्य. जवळ ज्या वेळेला असते तर त्याला काय म्हणतो आपण, उपसूर्य. जवळ असणं पृथ्वी सूर्याच्या, उपसूर्य. आणि लांब असणं त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, अपसूर्य असं म्हटलं गेलेलं आहे. आता मग बघा पुढे बघा, जर अपसूर्य असेल, आता हे अपसूर्य म्हटलं गेलेलं आहे आणि ह्या ज्या डेट दिल्यात ना या चुकीच्या दिलेल्या आहेत. म्हणजे इथं जी बघितली तर ही काय पाहिजे, 4 जुलै पाहिजे आणि इथं जर तुम्ही बघितलं तर ही 3 जानेवारी पाहिजे. 3 जानेवारी या ठिकाणी पाहिजे, म्हणून 3 नंबरचा पर्याय जास्त आहे. 4 जुलैच्या तुलनेत 3 जानेवारी रोजी पृथ्वीला सर्वात जास्त सौरशक्ती मिळते. 3 जानेवारीला सर्वात जास्त सौरशक्ती मिळते. 3 जानेवारीला काय असते रे, उपसूर्याची स्थिती असते. उपसूर्याची स्थिती म्हणजे सूर्याच्या जवळ पृथ्वी आहे. ऑब्व्हियसली जवळ जर असेल तर जास्त इनकमिंग सोलर रेडिएशन मिळेल. सो हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. मग अ ब आणि ड काय झाले, बरोबर आहेत. अ ब ड पर्याय क्रमांक 3 तुमचा काय बरोबर आहे. त्याच्यानंतर ना पुढे जाऊयात. अयोग्य विधाने जोडा. जिब्राल्टरची सामुद्रधुनी कुठे आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. जिब्राल्टरची सामुद्रधुनी जर तुम्ही बघितली तर ही युरोप आणि आफ्रिकेच्या दरम्यान आहे. आफ्रिका, मोरोक्को नावाचा जो देश आहे तर त्याच्या ठिकाणी तुम्हाला ती बघायला मिळेल. सो पर्याय क्रमांक अ याच्यामध्ये चुकीचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न याच्यामध्ये आहे तो म्हणजे कोणता, पुढे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. सियालचा थर हा सायमाच्या थरापेक्षा जास्त जाड आहे. सियाल वरती काय आहे, सियाल आहे. सियालच्या नंतर ना काय आपल्याला बघायला मिळतं, सायमा. सियालचा थर हा सायमाच्या थरापेक्षा जास्त जाड आहे. सियालचा थर बघा क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, जास्त जाड आहे. दॅट इज ट्रू. ज्याची घनता जास्त आहे तो वरती असेल, ज्याची घनता जास्त आहे तो खाली असेल आणि ज्याची घनता कमी आहे तो काय असेल, वरती असेल. म्हणून सियाल हा सायमावरती तरंगताना बघायला मिळतो. सियाल म्हणजे भूखंड, जमीन. आणि जमीन म्हणजे कोणती, आपल्याकडे जे काही भूरूप वगैरे आहेत ते. आणि सायमा म्हणजे कोणता, आपल्याकडचा जो काही सागर तळ आहेत, सागर तळ, तर हे कशाचे बनलेले आहेत, तर सायमाचे बनलेले आहेत. म्हणून जमीन सागरामध्ये तरंगताना बघायला मिळते असं आपण म्हणतो. सागर सियाल पासून बनलेले असल्यामुळे महासागर तळ हे भूभागावर तरंगत असल्यासारखे असतात. सियाल पासून महासागर तळ बनलेत का, नाही. सायमा पासून महासागर तळ बनलेत. सो रॉंग. सो फक्त याच्यामध्ये योग्य पर्याय काय आहे, एक पर्याय काय आहे याच्यामध्ये योग्य आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न 55 नंबरचा प्रश्न. उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचंय. तुम्ही याच्यामध्ये जरा मॅप मध्ये बघून घ्या जोड्या. उत्तरेकडून दक्षिणेकडून उत्तरेला जायचंय म्हणजे खालून सुरुवात करायची तुम्हाला. आणि असं चाललंय तर सगळ्यात खाली तुम्हाला कावेरी नदी बघायला मिळेल. कावेरीच्या वरती तुम्हाला तुंगभद्रा, तुंगभद्रेच्या वरती कृष्णेचं खोरं आहे आणि कृष्णेच्या वरती भीमा आहे. क्लिअर. ओके, चलो नेक्स्ट पुढे. पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा. बॉक्साईट पासून मॅग्नेशियम बनवले जाते. अरे मॅग्नेशियम नाही बनवलं जात. बॉक्साईट पासून मॅग्नेशियम कुठे बनवतो आपण, ॲल्युमिनियम बनवतो. म्हणजे एकदम शब्दांमध्ये घुमवता येते. ॲल्युमिनियम,
ॲल्युमिनियमची आहे. चूक, बरोबर आहे का? येस ऑर नो? आणि इथे ते साठे आहेत बॉक्साईटचे, ते ट्रू आहे, म्हणजे फक्त ब बरोबर आहे याच्यामध्ये. क्लिअर झालं? ॲल्युमिनियम, बॉक्साईटचा उपयोग ॲल्युमिनियम मध्ये जवळपास 80% केला जातो. सिमेंट निर्मिती, लोह पोलाद उत्पादनामध्ये मग बाकीचा केला जातो. पुढचा क्वेश्चन, ज्वालामुखीच्या उद्रेकातून पुढीलपैकी कोणते घटक बाहेर पडतात? बाहेर काय काय पडतं ज्वालामुखीच्या उद्रेकातनं, तर ते तुम्हाला विचारलेलं आहे. तर हे सगळे घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातनं बाहेर पडतात. लावा रस पडेल, राख पडेल, पाण्याची वाफ वगैरे पडेल, हे सगळे त्याच्यातनं बाहेर पडतात. सो ऑल ऑफ द अबव हे याचं काय आहे? आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शिलारस जेव्हा भयंकर स्फोट झाल्यानंतर ज्वालामुखीच्या शिरोभागाचा भाग अंतरात फेकला गेल्यामुळे खड्डा पडतो. म्हणजे सिंपल टर्म मध्ये बघायला काय म्हणायचं आहे, हा ज्वालामुखी आहे आणि या ठिकाणी एकदम जोराचा स्फोट झाला. तर हा स्फोट झाल्यानंतर हा भाग जो आहे तर हा खड्डा पडला होतो. तर या खड्ड्याला काय म्हटलं जातं? त्याचं म्हणणं ते आहे. सो हा जो खड्डा आहे तर त्याला कॅल्डेरा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कॅल्डेरा. म्हणजे सिल्डेरा आपण त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही प्रोनाऊन्स करू शकता. सो मराठीमध्ये तसं त्याप्रमाणे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्ही जर बघितलं तर क्वेश्चन मध्ये काय विचारले, महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र कोणती आहेत ते ओळखा असं तुम्हाला म्हटलंय. खनिज संपत्ती पूर्व भागात आहे, आपल्या विदर्भामध्ये वगैरे आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग जर तुम्ही बघितला तर कोकणमध्ये आहे. म्हणजे पूर्व भाग एक तर आहे आणि नंतर आपण काय म्हणूयात, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये एक आहे. मध्य महाराष्ट्रात काही संपत्ती सापडत नाही ना, मराठवाड्याचा भाग कुठे काय सापडतोय. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं अ आणि ब काय झालं? बरोबर झालं. सो नेक्स्ट क्वेश्चन, अटलांटिक महासागरातील हे एक सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतिबंधामुळे तयार झालेलं आहे. जे प्रवाह वाहतात ना तर तिथे 4 प्रवाह अटलांटिक ओशन मध्ये एकत्र येतात आणि त्या ठिकाणी जो निर्माण झालेला जे प्रकार आहे तर त्याला सर्गॅसोसी म्हटलं जातं. सर्गॅसोसी कुठे आहे तर अटलांटिक महासागरामध्ये आहे. लक्षात राहू द्या, हे सर्गॅसोसी जरा बघून घ्या. 4 ओशन करंट त्या ठिकाणी एकत्र येतात. नेक्स्ट पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तुम्हाला, खालीलपैकी कोणते मूल्यस्थानाबाहेर संवर्धनाचे प्रकार आहे? 2 प्रकारचे वन आपण संवर्धन करतो. एक असतं इन सिटू आणि दुसरं असतं एक्स सिटू. एक्स सिटू म्हणजे काय? ऑफ साईट कन्झर्वेशन, म्हणजे त्या भागाच्या बाहेर जाऊन मुक्तपणे ज्यावेळेला कन्झर्वेशन केलं जातं त्याला आपण काय म्हणतो? ऑफ साईट कन्झर्वेशन. म्हणजे याच्यामध्ये एखादं प्राणी आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी तो वावरतो, तिथे त्याचं कन्झर्वेशन नाही करत आपण, त्या भागापासून दुसरीकडे कुठेतरी त्याची प्रजाती आपण सेव्ह करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझं संवर्धन आहे, मी नॉर्मली वावरते तर माझं जीन तुम्ही काढून कुठेतरी जीन बँकमध्ये तुम्ही काय करतात? स्टोअर करतात. तर तुम्ही काय केलं? त्या जेनेटिकली त्याचं काय केलं? कॉन्झर्वेशन केलं. मग ऑफ सिटू कॉन्झर्वेशन जर तुम्ही एक्स सिटू कॉन्झर्वेशन जर बघितलं तर त्याच्यामध्ये जेन बँक येते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल प्राणी संग्रहालय येतं आणि बॉटॅनिकल गार्डन जे आहेत तर ते कोणते उदाहरणं आहेत तर एक्स सिटूचे आहेत. ऑफ सिटूचं जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये काय येईल तर ऑफ सिटूच्या याच्यामध्ये जे तुम्ही बघताल तर हे जे बघताय राष्ट्रीय उद्यान तर ते कशामध्ये येतं? इन सिटू मध्ये येतं. सॉरी, इन सिटू मध्ये येईल. हे कशामध्ये येईल? इन सिटू मध्ये कन्झर्वेशन. इन सिटू कन्झर्वेशन. क्लिअर आहे? ओके, नेक्स्ट पुढे जाऊयात. ओझोनचा अपक्षय म्हणजे ओझोन थराचा ऱ्हास होत चाललाय, आपण म्हणतो डिप्लिशन. ते ओझोन थराचा ऱ्हास म्हणजे डिप्लिशन. तर त्याच्याबद्दल विचारलेले तुम्हाला माहिती असेल, क्लोरीन आणि ब्रोमिन सारखे वायू आहेत त्याच्यामुळे ओझोन थराचा ऱ्हास होतो. मग त्याच्याबद्दल विचारले कोणकोणते करार आहेत तर हे सगळे करार आहेत. मॉन्ट्रियल आहे, कोपनहेग परिषद आहे, व्हिएन्ना करार आहे. या सगळ्या करारांमधून ओझोनचं काही करायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये तो थरांचा जो चाललेला ऱ्हास आहे तर तो कमी करण्याचा याच्यामध्ये निश्चित केलेला आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे कार्बन वातावरणामधील कार्बनचे प्रमाण वाढवतात? एरोसोल पार्टिकल जे असतात ना तर त्यांना ब्लॅक कार्बन म्हटलं जातं. एरोसोल पार्टिकल काय म्हटलं तर ब्लॅक कार्बन. किंवा दुसरे असतात ते म्हणजे कोणते? ब्ल्यू कार्बन. तुम्ही त्यांना ब्ल्यू कार्बन पण तुम्ही म्हणू शकता. ब्लॅक कार्बन म्हणजे एरोसोलचे पार्टिकल. आणि याच्यामुळे काय होतंय तर याच्यामुळे आपल्याकडे जे काही टेम्परेचर आहे ते वाढतंय. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याकडे जनरली तुम्ही बघितलं तर वातावरणामधलं कार्बनचे प्रमाण किंवा उष्णता जी आहे तर ती वाढताना बघायला मिळते. याच्यावरती मध्यंतरी एक रिपोर्ट जाहीर झाला, त्यावेळेला हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे प्रकाशामध्ये आलेलं आपल्याला बघायला मिळतं. सो हे याच्यामध्ये लक्षात राहू द्या. ब्लॅक कार्बन म्हणजे काय तर एरोसोल पार्टिकल. मग याच्यामुळे काय नेमका परिणाम होतोय तर आपल्याकडे जे काही ग्लॅसियर्स आहेत ना, हिमनद्या, तर त्या ग्लॅसियर वितळण्यावरती याची सगळ्यात परिणाम होतो. म्हणजे या दोघांचा परिणाम कशावरती आहे
तर ग्लेसियरचं वितळणं जे आहे तर ते वितळण्यावरती याचा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो ब्लॅक कार्बनचा. सो अ आणि ब हे लक्षात राहू द्या. क्लिअर आहे? ओके, नेक्स्ट पुढचा मुद्दा. राष्ट्रीय वन धोरण नुसार तुम्हाला विचारले, फॉरेस्ट पॉलिसी आहेत आपल्याकडे, त्याच्यानुसार विचारले की 2016च्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सेकंड ऑप्शन इनकरेक्ट आहे. 40% नाही सांगितलेलं त्याच्यामध्ये. वनांचं प्रमाण किती असावं तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे 1/3 असावं. 1/3 असावं हे याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून 2 नंबरचा ऑप्शन जर तुम्ही बघितला तर तो काय आहे, चुकीचा आहे. तुम्हाला हे माहिती आहे ना की 2019चा जो रिपोर्ट आहे त्याच्यानुसार भारतामध्ये वनांचं प्रमाण किती आहे तर 24.56% हे वनांचं प्रमाण आहे. फॉरेस्ट आणि ट्री असं दोन्ही जर एकत्रित घेतलं तर 24.56 आहे. आणि फक्त फॉरेस्ट जर तुम्ही विचारात घेतलं तर ते प्रमाण आहे 21.67. ते लक्षात राहू द्या. नेक्स्ट पुढे युनेस्को बद्दल विचारले. मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व्ह नावाची संकल्पना आहे. मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व्ह जर तुम्ही बघितलं तर ही संकल्पना काय आहे तर युनेस्कोने 1971 मध्ये एक प्रोग्राम सुरू केला 1971 मध्ये. कधी सुरुवात केली तर 1971 मध्ये या प्रोग्रामची सुरुवात करते. आणि याचा उद्देश असा होता की जे काही आपल्याकडे सायंटिफिक रिलेशन निर्माण करायचंय, मनुष्य आणि आपल्याकडे असणारं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये एक सायंटिफिक रिलेशन निर्माण करण्यासाठी हा प्रोग्राम आपल्याकडे सुरू करण्यात आला. आणि याच्यामध्ये भारतातले जर तुम्ही बघितले तर ते 9 बायोस्फिअर रिझर्व्ह नाही आहेत. तर याच्यामध्ये किती आहेत तर 11 बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. किती आहेत? 11. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 11 आहेत. त्याच्यामुळे तो पर्याय क्रमांक काय होतोय, अ जो आहे तर तो काय आहे, अयोग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघा. अयोग्य जोडी ओळखायची आहे तुम्हाला. व्याघ्र प्रकल्प वगैरे तुम्हाला विचारलेले आहेत. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं व्याघ्र प्रकल्पामध्ये नागरहोळ कधी ऐकलाय का? नागरहोळ तर त्या राजस्थानमध्ये नाहीये तर तो कुठे आहे तर तो आहे कर्नाटकमध्ये. हा कुठे? कर्नाटकमध्ये व्याघ्र प्रकल्प नागरहोळ. सो याच्यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे मग? पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पुढचा बघा. पुढच्या याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पुढे जर गेला तर उपक्रम आहेत आणि त्याची सुरू झालेली वर्ष आहेत. प्रोजेक्ट स्नो लिपर्ड जर तुम्ही बघितलं तर तो 2009ला सुरू झालेला आहे. 2009चा तो प्रोजेक्ट आहे. सो प्रोजेक्ट स्नो लिओपोर्ड 2009चा आहे, तिथे 2010 दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर पुढे IUCNचं वर्गीकरण त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 68 नंबर संकटग्रस्त ठरवण्यासाठी कोणते निकष वापरले जातात. म्हणजे एखादी प्रजाती संकटग्रस्त आहे किंवा नाही तर ते ठरवण्यासाठी कोणते निकष आहे. पाठीमागच्या 10 वर्षात 90% पेक्षा जास्त घटलेली प्रजातींची संख्या ही विचारात घेतली जाते आणि लोकसंख्या घटून फक्त 50 प्रौढ प्रजाती अस्तित्वात असणं हे दोन्ही निकष त्याच्यामध्ये विचारात घेतले जातात. सो पर्याय क्रमांक 3 काय आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विचारले, खालील कोणत्या आंतरराष्ट्रीय करारांचा भारत सदस्य आहे? भारत हा रामसर कन्व्हेन्शनचा सदस्य आहे, व्हिएन्नाचा पण आहे, निसर्ग संरक्षण IUCNचा पण सदस्य आहे. म्हणजे तुम्ही ऑल ऑफ द अबोव हे याच्यामध्ये आन्सर लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, 2 वेगवेगळ्या लगतच्या जीव समुदायाच्या मधील संक्रमणात्मक प्रदेशास इकोटोन म्हणतात. येस, इकोटोन म्हटलं जातात. म्हणजे 2 बायोस्फिअर आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 2 परिस्थितिकीय आहेत. 2 परिस्थितिकीय म्हणजे काय तर लेट्स सपोज आपण असं म्हणूयात तुमच्याकडे 2 परिसंस्था आहेत. एक आहे तुमच्याकडे ही जमिनीवाली परिसंस्था आणि दुसरी परिसंस्था आहे तुमच्याकडे वॉटर म्हणजे पाणी जे आहे म्हणजे समुद्रातली परिसंस्था आहे. ही पाण्याखालची परिसंस्था असं पकडून चला. आणि ही तुमची कोणती आहे तर ही आहे तुमची कोणत्या याच्यामधली तर जमिनीची परिसंस्था. ओके, जमीन. आता तुम्ही जर या ठिकाणचा भाग जर बघितला, हा वाला पार्ट कोणता, या दोघांच्या मधला जो पार्ट आहे तर तो संक्रमणात्मक झोन आहे. तर याला इकोटोन म्हटलं जातं. इकोटोन म्हणजे सिंपल टर्म मध्ये आपण असं पण म्हणू शकतो की 2 परिसंस्थांमधली जी बाउंड्री आहे, सेपरेशनचा एरिया आहे त्या ठिकाणी. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, इकडचे मोठाली झाडं पण तुम्हाला बघायला मिळतील या परिसंस्थेमध्ये आणि इथले असणारे गवताळ भाग पण आहे जे आहेत, गवत आहेत, कुर्ण आहेत, ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. किंवा इकडचे पण प्राणी आणि इकडचे पण प्राणी त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स, याला इकोटोन आपण म्हणतो. तर त्याच्याबद्दल तुम्हाला विचारले. सो याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ते दोन्ही स्टेटमेंट जर तुम्ही बघितले तर त्यामध्ये काय आहेत ते करेक्ट आहेत. तुम्हाला अयोग्य विचारलेलं आहे.
सो हे तर करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. मग याच्यामध्ये दोन्ही बरोबर आहे, तर वरील पैकी नाही हे आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न बघितला तर याच्यामध्ये जोड्या लावायला विचारलेल्या आहेत. जोड्या लावत असताना काय त्याच्यामध्ये कोणते दिवस वगैरे आहेत, तर याच्यामध्ये 2 नंबरचा आन्सर आहे. कोणता आन्सर आहे? सॉरी, 2 नंबरचा पर्याय याच्यामध्ये काय करेक्ट आहे, 2 नंबरचा पर्याय. सो 2 नंबरचा पर्याय क्लिअर आहे. 21 मार्चला काय असतं तर जागतिक वन दिन असतो आपल्याकडे. 22 मार्चला जर बघितलं तर जागतिक जल दिन असतो. 23 मार्चला जर बघितलं तर आपल्याकडे काय असतो, जागतिक हवामान दिन असतो. 3 ऑक्टोबरला जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे निसर्ग दिन असतो आणि 4 ऑक्टोबरला जागतिक प्राणी दिन असतो. सो हे लक्षात राहू द्या. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, रामसर कराराविषयी पुढील विधाने विचारात घ्या. रामसर कराराबद्दल विचारलेलं आहे. चुकीची नसलेली ही 3ही विधानं बरोबर आहेत, 2 आणि 3. सो हे आन्सर काय येईल याच्यामध्ये, चुकीची पुढील विधाने विचारात घ्या. चुकीची नसलेली विधाने निवडा. चुकीची नसलेली म्हणजे बरोबर निवडायचे तुम्हाला. सो ऑल ऑफ द अबव आर ट्रू, म्हणजे अ ब क बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन 73 नंबर मध्ये बघा. व्याघ्र प्रकल्पामध्ये समाविष्ट असलेले पहिले राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट माहिती असेल, उत्तराखंड मध्ये आहे जिम कॉर्बेट. सो ते लक्षात राहू द्या. सो पहिलं, सो त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये अ ब क ड हे सगळे काय आहेत, बरोबर आहेत. अ ब क ड बरोबर आहेत, सगळे बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोरल ब्लिचिंग बद्दल त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. कोरल ब्लिचिंगची प्रमुख कारणे कोणती, म्हणजे कोरल ब्लिचिंग होण्यामागची कारणं कोणती आहेत तर ती समजून घ्या. क्लोरल ब्लिचिंग म्हणजे काय तर एक कन्सेप्ट सांगतो. कोरल म्हणजे काय, एक ऑर्गॅनिझम आहे. लेट्स सपोज कोरल म्हणजे काय असतं तर ते पहिल्यांदा समजून घ्या, म्हणजे ते ब्लिचिंग काय होतं ते कळेल तुम्हाला. कोरल म्हणजे काय तर कोरल म्हणजे एक पॉलिप्स नावाचं एक ऑर्गॅनिझम आहे. लक्षात आलं काय आहे कोरल म्हणजे काय आहे तर पॉलिप्स नावाचा ऑर्गॅनिझम आहे. क्लिअर आहे, कोणता, पॉलिप्स नावाचा काय ऑर्गॅनिझम आहे. आता हा ऑर्गॅनिझम जो आहे तर तो कुणासोबत राहतो तर याच्यामध्ये जे असतं तर ती असते अल्गी असते, अल्गी, आणि प्रामुख्याने झॅन्थोफिल नावाची अल्गी असते. या दोघांचं हे सिम्बायोटिक रिलेशन आहे. पोलिप्स त्याला काय प्रोव्हाइड करतं, फोटोसिंथेसिस लागणारे घटक, आणि अल्गी त्याला काय प्रोव्हाइड करते तर त्याच्यासाठी लागणारे पोषक द्रव्य प्रोव्हाइड करते. दोघं एकत्र राहतात, मस्तपैकी चाललंय त्यांचं. आणि याच्यामध्ये काय होतं, टेम्परेचर वाढल्यामुळे ही जी अल्गी आहे तर ही याच्यापासून बाहेर पडते. आता ही अल्गी याच्यापासून बाहेर पडल्यामुळे काय होतं, ही आता गेली ना बाहेर, ही बाहेर पडल्यामुळे याचा कलर चेंज होतो आणि याला व्हाईट कलर येतो. कोणता कलर येतो, व्हाईट कलर येतो. याला आपण म्हणतो कोरल ब्लिचिंग आपण याला म्हणत असतो. सो इथपर्यंतची कहाणी क्लिअर आहे. याला काय म्हटलं जातं तर कोरल ब्लिचिंग आपण याला म्हणतो. सो इथपर्यंत क्लिअर झालं कोरल ब्लिचिंग काय. मग याच्यामध्ये थोडंसं आन्सर समजून घ्या. याच्यामध्ये काय आहे तर कोणकोणती कारणे याच्यामध्ये महत्वाची आहेत तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मासेमारीमुळे याला काही परिणाम होत नाही. सो हे याच्यामध्ये काही येत नाही, हे याचं कारण नाही. म्हणजे ब त्याच्यातनं मायनस करूयात आपण. सो ब नकोय आपल्याला. सो मग याचा पर्याय क्रमांक जर तुम्ही बघितला 3 नंबरचा पर्याय बघा. वाढतं तापमान, जीवाणूंचा संसर्ग, महासागरातील क्षार आणि सूर्यप्रकाशात वाढ, आणि हे पण हे सगळे कारण त्याच्यामुळे कोरल ब्लिचिंगची आहेत. त्याच्यानंतर ना पुढे जैवविविधतेचं मूल्यांकन करताना खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात. परिसंस्था हा निकष विचारात घेतला जात नाही. बाकीचे हे 3ही निकष काय केले जातात, विचारात घेतले जातात. सो आन्सर अ ब आणि क हे याच्यामध्ये आन्सर येईल. पर्याय क्रमांक 3 नंबर हा त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही जर बघितला त्याच्यामध्ये तर तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन 76 नंबर याच्यामध्ये विचारले परिसंस्था अवनतीची प्रमुख कारणे खालीलपैकी कोणती आहे. म्हणजे परिसंस्था अवनती म्हणजे कोणत्या कारणामुळे एखादी परिसंस्थेचा ऱ्हास होतो. सो ही सगळी कारणं त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे अति चराई, जंगलतोड, कृषी, खनन, शहरीकरण. सो ऑल ऑफ द अबाव हे याचं काय आहे आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न, कोकणातील कोणत्या फळाला भौगोलिक संकेतांक मिळाला आहे. जॉग्राफिकल GI टॅग आपण याला म्हणतो, जॉग्राफिकल इंडिकेटर टॅग्स. सध्या तुम्ही बघितलेलं असेल तर आपल्याकडे हापूस आंब्याला दिलेला आहे, हापूस आंबा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघा. पुढच्या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे IPC बद्दल विचारलेलं आहे. तर ते IPC बद्दलचं बघा. त्याच्यामध्ये जर IPC ला नोबेल प्राइज मिळालेला आहे पण तो 2005चा नाही आहे, 2007चा नोबेल प्राइज आहे. सो सेकंड वॉज द इनकरेक्ट वन.
सो बरोबर नसलेलं विचारलेलं होतं, तो केवळ ब पर्याय क्रमांक याच्यामध्ये आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे ते बघा. खालील विधाने वाचा. 16 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर ना स्टॉकहोम शहरात भरलेल्या प्रतिनिधींनी सह्या केल्या, हे बरोबर आहेत, हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. आणि यावर्षी ओझोन दिनाचा मुख्य विषय कूल अर्थ, कूल एन्व्हायरमेंट हा होता. सो दॅट इज रॉंग. सो हा त्याच्यामधला विषय नव्हता. सॉरी याच्यामध्ये थोडस गडबड झाली, एक मिनिट. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, असत्य नसलेली ओळखायला सांगितले, असत्य नसलेली. सो याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 जो आहे तर तो काय असत्य नाही. सो नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक हवामानशास्त्र संघटनेने म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे आहे त्याच्याबद्दल विचारले. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन बद्दलची विधाने विचारात घ्या आणि अयोग्य विधाने निवडा. अयोग्य. आता याची स्थापना तर 1950ची आहे, ते बरोबर आहे. 191 सदस्य ते पण बरोबर आहे. जिनिवाला मुख्यालय ते पण बरोबर आहे. तीनही बरोबर आहेत. सो यापैकी नाही. 4 नंबरचा पर्याय त्याच्यामध्ये काय येईल, त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन 81 नंबरचा क्वेश्चन तुम्ही जर बघितला तर 81 क्वेश्चन्स पासून पुढे जनरली तुम्हाला सगळे काय बघायला मिळतात, तर याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअरचे क्वेश्चन्स बघायला मिळतात. सो करंट अफेअरचे क्वेश्चन्स तुम्ही केलेले असतील, याचे फक्त आन्सर्स तुम्हाला देतो. याच्यामध्ये काही फिगर्स किंवा फॅक्ट्स आपल्याकडे नाही आहेत ज्या मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो अशा काही. सो 81 नंबरचा जो क्वेश्चन आहे तर त्याच्यामध्ये आन्सर्स जे आहे तर ते तुमचं कोणतं आहे, फक्त ब याच्यामध्ये आहे. अयोग्य विधान निवडायचं होतं. सो याच्यामध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल बद्दल विचारलेलं आहे. 5 परमनंट सदस्य आणि बाकीचे अस्थायी सदस्य तुम्हाला माहिती असेल ती रचना. एखाद्या सदस्य राष्ट्राचा कालावधी संपल्यानंतर तो लगेचच दुसऱ्या टर्मसाठी निवडून येण्यास पात्र असतो. चूक. लगेचच तो पात्र नसतो, हे याच्यामध्ये लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चन 82 नंबरचा क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी जोड्या लावायच्यात. सो फर्स्ट क्रमांक हा त्याच्यामध्ये काय बरोबर आहे. त्याच्यानंतर 83 नंबरचा क्वेश्चन जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये 83 नंबरच्या क्वेश्चन्समध्ये सजग हे जलावरण जे आहे तटरक्षक दलाचं तर ते 4 हे याचा आन्सर आहे. याच्यामध्ये क्लिअर आहे, 4 हे याच्यामध्ये आन्सर आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे तुम्ही आन्सर्स मी तुम्हाला फक्त सांगतो, तुम्ही ते मार्क करत चला. 84 नंबरमध्ये 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 83 नंबरमध्ये 3 नंबरचा पर्याय, 84 मध्ये 3 नंबरचा पर्याय. याच्यामध्ये सुद्धा किती पर्याय बरोबर आहे, तर 3 नंबर. इस्रायल हे आहे. हेरॉन ड्रोन हे पुढीलपैकी कोणत्या देशाकडून प्राप्त करण्यात आलं, तर इस्रायलकडनं प्राप्त करण्यात आलं. नेक्स्ट तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये 85 नंबर क्वेश्चन्स मध्ये शाश्वत विकास लक्ष्य इंडिया इंडेक्स मध्ये पुढीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आहे, कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आहे. एसडीजी इंडिया इंडेक्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर तो आहे केरळचा प्रथम क्रमांक आहे. एसडीजी इंडिया इंडेक्स मध्ये केरळचा प्रथम क्रमांक आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर इंटरनॅशनल बुकर प्राइज 2021 कोणत्या पुस्तकाला देण्यात आलेलं आहे. 2021 जर तुम्ही बघितलं तर ते आहे ॲट नाईट ऑल ब्लूड्स इन ब्लॅक, हे वाला जे आहे तर त्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाला 67वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2021 मध्ये पर्यावरण संवर्धन या श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. वॉटर बेरियर जो आहे तर त्याला तो मिळालेला आहे. वॉटर बोरियल त्याला तो मिळालेला आहे. नेक्स्ट तुम्ही जर बघितलं तर जागतिक महासागर दिन 2021 ची थीम कोणती होती हे तुम्हाला विचारले, तर जागतिक महासागर दिनाची जी थीम आहे द ओशियन लाईफ अँड लाईव्हलीहुड्स ही याची काय आहे थीम आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर जागतिक पर्यावरण दिन 2021 ची निर्मितीबद्दल कशाला नॅशनल पार्क म्हणून दर्जा दिलेला आहे, तर नॅशनल पार्क म्हणून दर्जा जो दिलेला आहे तर तो दिलेला आहे रायमोना हे जे आहे तर त्याला नॅशनल पार्कचा काय दिलेला आहे दर्जा दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं जून 2021 मध्ये पुण्यामध्ये सुरू केलेला E100 प्रायोगिक प्रकल्प पुढीलपैकी कशाच्या उत्पादन आणि वितरणाशी संबंधित आहे, तर तो कशाच्या उत्पादनाशी संबंधित आहे, तर इथेनॉलच्या उत्पादनाशी संबंधित आहे. इथेनॉल. जानेवारी 2021 मध्ये उद्रेक झालेला माउंट मेरेपी ज्वालामुखी पुढीलपैकी कोणत्या देशात स्थित आहे. 2021 मधला हा रिसेंट वाला चर्चेमध्ये होता तर तो इंडोनेशियामध्ये स्थित आहे.
इंडोनेशियामध्ये. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या ग्लोबल ई वेस्ट मॉनिटरिंग अहवाल 2020 नुसार खालीलपैकी कोणता देश सर्वाधिक ई कचरा उत्पादक देश ठरला? तर सर्वाधिक ई कचरा उत्पादक देश जो आहे तर तो आहे चीन, आपला शेजारी चीन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला कोण ठरली? युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला आहे मिंटी अग्रवाल. सो कोण आहे? मिंटी अग्रवाल ही आहे, मिंटी अग्रवाल, मिंटी अग्रवाल. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन, 17 डिसेंबर 2020 रोजी भारत सरकारने खालीलपैकी कशाला स्पर्धात्मक खेळ म्हणून मान्यता दिली? कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट म्हणून कशाला मान्यता दिलेली आहे? तर आपल्याकडे गिल्ली दांडा जो आहे तर तो त्याला मान्यता दिलेली आहे कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट म्हणून. पुढीलपैकी कोणत्या खेळाडूला 2020 चा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला? 2020 चा पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे तो म्हणजे कोणता? PV सिंधू यांना तो देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा, कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य तसेच खाद्यपदार्थ इतर देशांना पुरवण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर भारत सरकारने जे ऑपरेशन कोरोना कालावधीमध्ये वापरलेलं होतं तर ते होतं मिशन सागर. मिशन सागर नावाचं ऑपरेशन आपण सुरू केलं. G20 परिषदांचे वर्ष आणि यजमान देश यांच्या जोड्या लावायच्यात तुम्हाला. मी याचं उत्तर तुम्हाला देतो. तर याचं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय हा काय आहे याच्यामध्ये बरोबर आहे. त्यानंतर पुढे जर तुम्ही गेला तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार कोणत्या राज्यात कोरोना काळात सर्वाधिक जैव वैद्यकीय कचरा निर्माण झाला? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. सर्वाधिक कचरा कुठे निर्माण झाला? महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला. 2020 मध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या जोगबनी बिराटन क्षर एकात्मिक तपास चौकी खालीलपैकी कोणत्या 2 देशांच्या सीमा दरम्यान आहे? तर ही पोलीस चौकी जी आहे तर ती भारत आणि नेपाळ सीमेवरती आहे. आणि 100 नंबर क्वेश्चन्स, लास्ट क्वेश्चन ऑफ द डे, जो बायडन यांची अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. तर क्वेश्चन्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक उत्तर योग्य हे उत्तर बरोबर आहे, 46वे आहेत ते. आणि अध्यक्ष निवडणुकीतील उमेदवाराचा जन्म अमेरिकेतीलच असावा, अन्य देशात म्हणजे तिथला प्रेसिडेंट जो असतो तर तो तिथेच बाय बर्थ असला पाहिजे. म्हणजे बाहेरनं नागरिकत्व वगैरे मिळवलं तर त्याला राष्ट्रपतीची निवडणूक त्या ठिकाणी लढवता येत नाही. सो ऑल ऑफ द अबाव आर ट्रू. सो क्वेश्चन्स घेत असताना आपण जे क्वेश्चन्स मध्ये जिथे जिथे कन्सेप्च्युअल पार्ट आहे तर तो मी त्या ठिकाणी सविस्तरपणे डिस्कस करून घेतलेला आहे. जिथे फॅक्ट आहे त्या गोष्टींमध्ये तिथे आपण काही जास्त त्याच्यामध्ये भर दिलेली नाही आहे. आन्सर शीट्स तुमच्याकडे आहे. या मॉक टेस्ट आहेत. मॉक टेस्ट हे आपल्या सरावासाठी असतात. त्यामुळे हे 100चे 100 प्रश्न तुम्ही ज्यावेळेला क्लासरूममध्ये टेस्ट देऊन सोडवता तर घरी गेल्यावरती परत पहिल्या 1 प्रश्नापासून तर 100 प्रश्नांपर्यंत जे काही पर्याय तुमच्या ऑप्शन्समध्ये दिलेले असतात तर ते सगळे पर्याय आपण परत व्यवस्थितपणे जर बघितले त्याच्यामध्ये चुकीचं उत्तर आहे तर का चुकीचं आहे, हे बरोबर आहे तर त्याच्या आजूबाजूच्या कोणत्या गोष्टी आहेत, अशा पद्धतीने जर गेला तर टेस्ट सिरीजचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. आणि टेस्ट सिरीज ही आपल्या मार्कांमध्ये नक्कीच भर घालत असते मुख्य परीक्षेमध्ये वगैरे, म्हणजे ज्यावेळेला आपण आयोगाचा एक्झॅक्टली पेपर सोडवतो त्यावेळेला. टेस्ट सिरीजचे 2-3 फायदे असतात. एक, रिव्हिजनसाठी आपला अभ्यास किती झाला त्याचं मूल्यमापन करता येतं. दुसरं, जे काही आपल्या सिली मिस्टेक्स असतात त्या कमी त्या टेस्ट सिरीजमुळे होतात. आणि तिसरा मुद्दा, टाईममध्ये पेपर सॉल्व्ह होणं ही एक गरज असते तर तो टायमिंगमध्ये पण पेपर सॉल्व्ह होत असतो. आणि टेस्ट सिरीजमुळे काय असतं की आपल्याला माहिती असतं की नेक्स्ट वीकमध्ये आपली कोणती टेस्ट आहे, त्यामुळे आपण एक अभ्यास पण त्याच्यामधून करत राहतो की आपल्याला टेस्ट द्यायची तर वाचायला पाहिजे. सो या 4-5 बाबी टेस्ट सिरीजमध्ये महत्त्वाच्या असतात. टेस्ट सिरीज लावा, टेस्ट सिरीजचे फायदे होतात. पेपर सोडवा, अभ्यास करा. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. आपण भेटूयात परत दिवाळीनंतर पुढच्या डिस्कशनला. थँक्यू, धन्यवाद.